As usual, we will start our session with the Gayatri Mantra. Yes. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. Om. Rub your hands and move around your eyes very slowly. Slowly open your eyes with fresh vision with new attitude. Okay, so रिलेशनशिप अँड रिलेटिव्ह ऑर रिलेटिव्ह अँड रिलेशनशिप, नातेवाईक आणि नातेसंबंध आणि त्याच्याशी रिलेट करणारे जेवढे काही शब्द आहेत, शब्द साठा आहे, व्होकॅब्युलरी आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. बघा, काही रिलेशनशिप हे पर्सनल असतात, वेअर यू आर नॉट इंटरेस्टेड टू शेअर दोज रिलेशनशिप विथ अदर. यू जनरली हाईड फ्रॉम द अदर नॉर्मल पीपल. फॅमिली रिलेशनशिप, जिथे आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे, आई आहे, वडील आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, नातू आहे, आजोबा आहे, फॅमिली मधले. आणि सोशल रिलेशनशिप, जिथे आपण ज्यांच्याशी जास्त जास्त भेटतो, भेटीगाठी होतात आणि नंतर आपले नातेसंबंध जुळून येतात. मैत्रीचे नातेसंबंध आहे, शेजारी पाजारी आहे, बाहेरचे लोक आहेत, क्लासमेट्स आहेत, रूममेट आहेत, सोसायटीमध्ये मिक्स होत असताना जे काही येतात ते सगळे सोशल रिलेशनशिपच्या अंडर येतात. आणि त्याच्यानंतर प्रोफेशनल रिलेशनशिप म्हणजे जॉब, डील, ट्रान्झॅक्शन किंवा ज्याचा बेस कुठेतरी मनी असतो, अशांसाठी जे आहेत त्याचा वापर होतो किंवा केला जातो. ओके, सो जनरली ज्या रिलेशनशिपच्या कॅटेगरीज आहेत, त्या कॅटेगरीज मध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय किंवा इनिशिएटिव्ह घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. सो फर्स्ट इज अबाउट पर्सनल रिलेशनशिप. व्हॉट इज पर्सनल रिलेशनशिप? खाजगी किंवा व्यक्तिगत रिलेशनशिप, नातेसंबंध त्याच्यामध्ये येऊ शकतात. फॅमिली रिलेशनशिप, तुमचे आई वडील आणि आई वडिलांतून निर्माण होणारे जेवढे काही नातेवाईक नातेसंबंध असतात ते सगळे. ब्लड रिलेशनशिप आणि फॅमिली रिलेशनशिप मध्ये काय फरक आहे बघा. आईकडे मामा, काका, आत्या, काकू हे सगळे सुद्धा काय आहे, हे फॅमिली रिलेशनशिप आहे. पण ब्लड रिलेशनशिप म्हणजे आडनाव सारखं तुमचं रक्ताचं नातं आहे त्यांच्या बरोबर, अशी शक्यतो ब्लड रिलेशनशिप. सोशल रिलेशनशिप, समाजामध्ये आपण वावरत असताना मित्र मैत्रिणी तयार करतो, एकमेकांशी मिक्सअप होतो, गप्पा मारतो, तर सोसायटीमध्ये अशा अनेक गोष्टींशी, अनेक ग्रुपशी, अनेक लोकांशी आपला संबंध येतो, ते सोशल रिलेशनशिप मध्ये येतात. आणि प्रोफेशनल रिलेशनशिप म्हणजे जॉबच्या ठिकाणी असणारे किंवा बिझनेसच्या ठिकाणी असणारे, काहीतरी डील करण्याच्या दृष्टिकोनातून, व्यवहार करण्याच्या दृष्टिकोनातून आपण झाले. जसं ग्राहक आणि दुकानदार आहे, बरोबर, एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर आहे, पार्टनर्स आहे, इन्व्हेस्टर आहे, ऍडवायझर आहे, ऍडव्होकेट आहे, हे प्रोफेशनल रिलेशनशिप. इनलॉज म्हणजे लग्न झाल्यानंतर जो आपला लाईफ पार्टनर आलेला असतो त्याच्याबरोबर जे काही रिलेशनशिप येतात ते सगळेच्या सगळे इनलॉज मध्ये येतात. म्हणजे थोडक्यात काय, सासरकडचे रिलेशनशिप याच्यामध्ये येतात. सिरियस रिलेशनशिप म्हणजे यू आर डीपली इन्व्हॉल्व इमोशनली, भावनिक दृष्टिकोनातून तुम्ही प्रचंड इन्व्हॉल्व झालेले असतात त्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर यदा कदाचित अडथळा आला, जर यदा कदाचित रिलेशनशिप जे आहेत ते कुठेतरी कोलॅप्स होतं असं वाटलं, तर यू डीपली हर्ट, तुम्हाला ते नको असतं, बरोबर, हर्ट होणं. म्हणून त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सिरियस रिलेशनशिप मध्ये. कॅज्युअल रिलेशनशिप सहज, की ज्याच्यामध्ये फार गंभीर होण्याची गरज नाहीये. यदा कदाचित त्या गोष्टींमध्ये प्रोबॅबली यू डोंट
रिक्वायर टू बी मच सिरियस. सो त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मग हा सगळ्याचा सगळा पार्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता आपल्याला पाहायला मिळतो. सेम वे यामध्ये लिगल रिलेशनशिप आहे, ज्याला कोर्ट लॉ काहीतरी जे आहेत ना डॉक्युमेंटेशन्स आहेत त्याला लिगल रिलेशनशिप म्हणतात. इलिगल रिलेशनशिप ज्याच्यामध्ये कायदा तुम्हाला सपोर्ट करत नाही, काही डॉक्युमेंटेशन नाही आहे, तरी सुद्धा ते संबंध प्रस्थापित होत आहेत. इथिकल समाजाची काही विशिष्ट चौकट आहे आणि अशी चौकट सांभाळणार समाजाला जे मान्य आहे, सोसायटीला ऍक्सेप्ट आहे, ते सगळे इथिकल रिलेशनशिप आहे. अनइथिकल रिलेशनशिप ज्या रिलेशनशिपला कदाचित समाजाच्या रूल्स रेग्युलेशन्स मान्यता देते. मॅटर्नल रिलेशनशिप, मॅटर्नल आणि पॅटर्नल असे दोन प्रकार पाहायला मिळतात. मॅटर्नल म्हणजे आईकडचे नातेवाईक आणि नातेसंबंध या मॅटर्नल रिलेशनशिप म्हणतात, आणि वडिलांकडचे नातेसंबंध त्यांना पॅटर्नल रिलेशनशिप म्हणतात. लेजिटिमेट आणि इलेजिटिमेट. लेजिटिमेट म्हणजे ज्याला आपण वैध औरस नातेसंबंध म्हणतो. कदाचित मराठीत हे शब्द प्रयोग तुम्ही ऐकले नसतील, पण हिंदीमध्ये डायलॉग मध्ये पिक्चरच्या नेहमी जाईज आणि इलेजिटिमेट होतं नाजाईज. बरं, अनौरस अवैध संतान जे आहे त्या दृष्टिकोनातून याचा वापर होतो किंवा केला जातो. ओके. सो हे जे रिलेशनशिप आहेत याच्यामध्ये क्लोज रिलेशनशिप की जिथे तुम्ही खूप जवळ आहात, तुम्ही तुमचे रिलेशनशिप शेअर करताय, तुमचे सुख दुःख सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्राधान्याने तुम्ही शेअर करतायत किंवा त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही सुखदुःखांमध्ये वाटून घेत आहेत. त्याच्यानंतर एक्स रिलेशनशिप. एक्स रिलेशनशिप इज व्हॉट, की आता डायव्होर्स झालेला आहे किंवा ब्रेकअप झालेला आहे आणि त्याच्या अगोदरचे रिलेशनशिप जे होते, फ्युचर रिलेशनशिप, प्रपोजल टाकतायत तुम्ही, प्रपोज करतायत कुणाला किंवा लग्न करतायत, लग्नानंतर जे रिलेशनशिप तुमच्या आयुष्यात येणार आहे ते सगळे फ्युचर रिलेशनशिप मध्ये येतील. सिबलिंग्स म्हणजे सख्खे जवळचे जे आहेत, जसं सिबलिंग्स, हाऊ मेनी सिबलिंग्स आर यू, तुम्ही किती सख्खे भाऊ बहीण आहात या अर्थात. पुटेटिव्ह याचा अर्थ होतो नाहीये पण आपण मानतो, मानलेली आई, मानलेला भाऊ, याला पुटेटिव्ह म्हटलं जातं. फॉस्टर म्हणजे ज्या ठिकाणी संगोपन केलेलं आहे, आई वडिलांसारखं प्रेम दिलेलं आहे, आई वडील जसं वागतात, संभाळ केलेला आहे, संगोपन केलेलं आहे, बरोबर ना, ज्याला दूध भाऊ दूध बहीण म्हणतात, की एकत्र वाढलेले ते. आई वडील माझे होते तरी सुद्धा माझ्याबरोबर असलेला माझा चुलत भाऊ तो आमच्याच घरी राहायचा, आमच्या बरोबरच जे आहेत ना खेळायचा, आमचे जसे लाड करायचे आई वडील त्याचे सुद्धा लाड करायचे. सो ही विल कन्सिडर ॲज अ माझ फॉस्टर ब्रदर किंवा सिस्टर. या डिव्हाइन रिलेशनशिप ज्याचा बेस स्पिरिच्युअलिटी असतो, काहीतरी रिलिजियस प्रॅक्टिस असते, मग डिव्हाइन ब्रदर, डिव्हाइन सिस्टर. गॉड रिलेशनशिप की एकाच देवावरती विश्वास आहे, एकाच गुरुला मानतात, अशा प्रकारे. ग्रँडफादर, ग्रँड मदर, याच्यामध्ये एक जनरेशन पुढचं किंवा एक जनरेशन मागचं येतं. ग्रँडफादर म्हणजे फादर ऑफ द फादर, फादर एक रिलेशनशिप ओलांडून पुढचं रिलेशनशिप किंवा मागचं रिलेशनशिप, या पद्धतीने ग्रँडसन, ग्रँड. आणि ग्रेट लावलं तर अजून एक गॅप तयार होतो, आणि अजून ग्रेट लावलं तर 3 जनरेशन गॅप तयार होतो. मॅरिटल जे काही रिलेशनशिप आहे, लग्न आणि लग्नानंतरचे प्रस्थापित झालेले जे संबंध आहे ते अडॉप्टेड, तुम्ही दत्तक घेतलेलं आहे एखाद्याला, दत्तक भाऊ, दत्तक बहीण, दत्तक मुलगा, दत्तक मुलगी या प्रकारे. आणि स्टेप याचा अर्थ सावत्र. आता हे सगळेच्या सगळे रिलेशनशिप आपल्याला कॅटेगरी वाईज पहिल्यांदा कॉन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे, बरोबर. सो फर्स्ट एरिया इज पर्सनल रिलेशनशिप, वैयक्तिक संबंध किंवा खाजगी संबंध, विच इज ओनली फॉर यू अँड यू वोंट शेअर विथ अदर पीपल. जसं आई हे रिलेशनशिप जे आहेत ना ते फॅमिली रिलेशनशिप मध्ये येतात. कारण कसं आहे, जसं फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती असेल, तो त्याचे रिलेशनशिप इतर लोकांबरोबर पण शेअर करेल. जसं फॉर एक्झाम्पल तुझी आई माझी पण आहे, तुझी बहीण माझी पण बहीण आहे, तुझा भाऊ माझा पण भाऊ आहे, तुझा मुलगा माझा पण मुलगा आहे. यू कॅन शेअर सच रिलेशनशिप. पण एखादा माणूस म्हणतो नाही तुझी बायको माझी पण बायको आहे किंवा तुझी प्रियसी माझी पण प्रियसी आहे. नाही, दॅट इज व्हेरी मच पर्सनल, विच यू डोंट शेअर दॅट रिलेशनशिप विथ अदर. पर्सनल आहे, वैयक्तिक आहे, खाजगी आहे, which is only and only relate to you. You won't share that kind of relationship with anybody.
इतर लोकांबरोबर तुम्ही ते रिलेशनशिप शक्यतो शेअर करत नाही. ओके. त्याच्यानंतर फॅमिली रिलेशनशिप विच यू गॉट बाय द बर्थ अँड व्हेरी क्लोज, म्हणजे जन्मताच तुम्हाला ते बाय डिफॉल्ट मिळते, तुम्हाला काही चॉईस नसते. कोणता भाऊ तुम्हाला पाहिजे हे तुम्हाला निवडता येत, जसे मित्र निवडता येतात, मैत्रिणी निवडता येतात, मित्रमैत्रिणींचे संबंध तुम्ही परत पाठीमागं पण काढू शकतात. पण हे असे संबंध आहे की तुमचे आई वडील तुम्ही निवडले नाही, तुमचा भाऊ भावंड तुम्ही निवडले नाही, तुमची येणारी मुलं तुम्ही निवडणार नाही, ते गिफ्टेड आहेत बाय बर्थ. तुमचा जन्म झाल्या झाल्या तुमच्याबरोबर ते जे आहेत ना अटॅच झालेले तुम्हाला रेडीमेड रिलेशनशिप मिळालेले आहे. बरोबर ना? सेम वे याच्यामध्ये ब्लड रिलेशनशिप म्हणजे युअर सरनेम इज सेम अँड यू आर कनेक्टेड विथ अ पॅटर्नल साईड, वडिलांकडचे जे संबंध आहेत सगळे रक्ताचं नातं आहेत. बरोबर ना? एकच डीएनए आहेत असं कदाचित आपण बऱ्याच वेळा म्हणू शकतो. त्याच्यानंतर सोशल रिलेशनशिप, सामाजिक नाते किंवा इतर सामाजिक समाजामध्ये असलेले नातेवाईक नातेसंबंध. यू हॅव नॉट गॉट देम बाय बर्थ, जन्मताच तुम्हाला नाही मिळाले ते. यू हॅव डेव्हलप टू अ फ्रिक्वेन्सी ऑफ मीटिंग, म्हणजे सातत्यानं भेटत राहिल्यामुळे तुम्ही प्रवास करतायत एकमेकांबरोबर सातत्यानं, लोकल मधून, बस मधून किंवा एखाद्या रिक्षामधून, आणि तुमची सातत्यानं भेट होते आणि तुमची ओळख होते आणि तुम्ही क्लोज होताय, फ्रेंड्स मध्ये ती रिलेशनशिप कन्वर्ट होते. बरोबर? तुम्ही एखाद्या ठिकाणी सत्संगला जाताय, सातत्यानं भेटताय आणि मग तुमचे रिलेशनशिप येतात. शेजारी तुम्ही आजूबाजू राहणारे लोक आहे, सोशल रिलेशनशिप मध्ये येतात. सेम वे प्रोफेशनल रिलेशनशिप, यू गॉट व्यावसायिक नाते किंवा नातेवाईक नाते संबंध, व्यावसायिक, त्याचा आधार व्यवसाय असतो, व्यापार असतो. यू हॅव गॉट देम बिकॉज ऑफ जॉब, ट्रेड, बिझनेस, डील्स ऑर एनी काइंड ऑफ ट्रान्झॅक्शन. इट हॅज सम कनेक्शन ऑफ मनी, पैशाशी कुठेतरी व्यवहाराशी त्याचा संबंध आहे आणि तशा प्रकारचे संलग्नता आपल्याला तिथे पाहायला मिळते प्रोफेशनल रिलेशनशिप म्हणतात. इन लॉज रिलेशनशिप, सासरकडचे नातेवाईक नाते संबंध, यू हॅव गॉट देम आफ्टर युअर मॅरेज, तुमचं लग्न झाल्यानंतर जे काही येतील त्याला जे आहेत ना इन लॉज रिलेशनशिप म्हणतात. ऑल रिलेशनशिप ऑफ युअर वाईफ अँड हजबंड. जसं इन लॉ म्हणजे काय तर कायदा होतो, म्हणजे जसं ब्रिटन मध्ये इंग्लिश वापरली जाते आपल्याला माहिती आहे, आणि इंग्लिश भाषा जी आहे त्याच्या पाठीमाग ख्रिश्चन कल्चर जे आहे ते अडॉप्ट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं बऱ्यापैकी. आणि त्यांच्याकडे लग्नाची पद्धत कशी असते, चर्चमध्ये नवरा नवरी, ब्राईड अँड ग्रूम जातात आणि त्या विशिष्ट पादरी किंवा फादर समोर जे आहेत ना ते टेस्टमनी वाचतात किंवा विशिष्ट लॉ वाचतात, आणि नंतर मग तो फादर सांगतो, मेरी विल यू accept John as your wedded husband and will you spend your life forever with him in sorrows and happiness also. आणि मग तो जो जॉन असतो तो सांगतो येस आय डू. आणि त्याच पद्धतीने त्या जॉनला विचारलं तर जॉन, वुड यू ऍक्सेप्ट मेरी ॲज युअर वेडेड वाईफ अँड विल यू स्पेंड युअर होल लाईफ विथ हर इन सॉरो अँड हॅपीनेस ऑल्सो. आणि मग ते म्हणतात आय डू. मग ते एकमेकांना किस करतात, रिंग एक्सचेंज करतात आणि नंतर मग पती पत्नी होतात. आता याच्यामध्ये फक्त पती आणि पत्नी नाही, जे जे रिलेशनशिप पत्नीकडचे आहेत ना त्या सगळ्या रिलेशनशिपला इन लॉ वापरायचे. जसं पत्नी सांगते किंवा पती सांगतो हे माझे वडील आहे, फादर इन लॉ लावायचं, फादर इन लॉ. ती सांगते हे मदर इन लॉ, सिस्टर इन लॉ, बायको किंवा नवरा जे नाते सांगेल ना त्याला इन लॉ लावायचं, फक्त फादर इन लॉ, मदर इन लॉ. म्हणजे त्या कायद्यात सांगितलेले रिलेशनशिप आहे ते आई वडील जे आहेत ते सांगतात दिस इज युअर सन नाव. बरोबर? तुमच्या मुलीबरोबर लग्न केलेला हा तुमच्या मुलासारखा आहे, पण नॉट सन इन लॉ, मुलासारखा कायद्याप्रमाणे आता तुमचा मुलगा झालाय तो, त्या बायबलमध्ये सांगितलेल्या. किंवा डॉटर इन लॉ, आता तुमची सून झाली, मुलीसारखी तुमची पण कायद्याने आता मान्यता मिळाली, परमेश्वराच्या कायद्याने त्याला स्वीकृती दिलेली आहे असं. म्हणून त्याला इन लॉज, नातेवाईक जे आहेत, लग्नाशिवाय तुम्हाला इन लॉजचे रिलेशनशिप येत नाही. ओके. सेम वे सिरियस काइंड ऑफ रिलेशनशिप, गंभीर स्वरूपाचे नातेवाईक नातेसंबंध, यू आर डीपली इन्व्हॉल्व अँड कनेक्टेड विथ देम, तुम्ही खूप खोलवर इमोशनल दृष्टिकोनातून त्याच्याशी जोडले गेले असतात, तुम्हाला ते रिलेशनशिप हवे असतात. जर त्याच्यामध्ये कुठे भांडण झालं तर तुम्ही डिप्रेशन मध्ये जाता, टेन्शन मध्ये जाता, स्ट्रेस तुमचा वाढतो, यू नेव्हर वॉन्ट टू डिटॅच फ्रॉम देम, तुम्हाला त्यांच्यापासून दूर कधी जायचं नसतं, आणि जर असं घडलं तर तुम्ही फार डिस्टर्ब फील करतात. सिरियस काइंड ऑफ रिलेशनशिप. सेम वे कॅज्युअल काइंड ऑफ रिलेशनशिप, सहज नाते, वरवरचे नाते संबंध, यू मेंटेन देम फॉर द सेक ऑफ फॉर्मॅलिटी ओनली, यू हॅव नॉट गॉट इमोशनल कनेक्टेड ऑर अटॅच विथ देम, यू नेव्हर गेट हर्ट इफ इट इज डिटॅच. जर ते तुमच्यापासून दूर गेले
तुम्ही फार काही त्याचा विचार करत नाही. कॅज्युअल रिलेशनशिप असं त्याला म्हणतात. सहज ते गंभीररित्या तुम्ही कधी घेत नाही. सेम वे लीगल रिलेशनशिप, कायदेशीर नातेवाईक किंवा नातेसंबंध. यू हॅव गॉट लीगल बेस फॉर सच रिलेशनशिप. कोर्ट ग्रँट्स दिस टाईप ऑफ रिलेशन्स बाय लॉज. म्हणजे कायद्याने मान्यता आहेत. जसं लग्न झालं पती आणि पत्नीचं, बरोबर, मॅरिटल रिलेशनशिप एस्टॅब्लिश झाले, इन लॉ झाले, पण याचं रजिस्ट्रेशन झालं नसेल तर ते लिगल रिलेशनशिप मध्ये नाही गृहीत धरणार. म्हणून मॅरेज सर्टिफिकेट दिलं जातं बघा. मग तेव्हा लिगल रिलेशनशिप आता झालंय खऱ्या अर्थाने. आमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आहे, कोर्टाने इश्यू केलेलं आहे की हे आता कायदेशीर दृष्टिकोनातून पती आणि पत्नी झालेले आहेत. इलिगल रिलेशनशिप की ज्याच्यामध्ये कोर्टाची मान्यता कदाचित नाहीये. यू हॅव नॉट got legal base for such a relationship. Court does not grant such kind of relationship by law. डॉक्युमेंटेशन नाही आहे, इलिगल रिलेशनशिप आहे. सेम वे इथिकल रिलेशनशिप. लिगल म्हटल्यानंतर कायद्याची काही चौकट असते, ती सांभाळली गेली तर त्याला लिगल रिलेशनशिप म्हणतात. पण काही रिलेशनशिप हे लिगल आहे, पण इथिकल अनइथिकल या प्रॅक्टिसमध्ये पण जातात. मग इथिकल म्हणजे काय? सोसायटी हॅज सम रूल्स अँड रेग्युलेशन्स अबाउट रिलेशनशिप फॉर द वेलफेअर ऑफ ऑल. सगळ्यांना सोयीचं जायला, सगळ्यांचं कल्याण व्हायला पाहिजे, सगळ्यांचं भलं व्हायला पाहिजे, या दृष्टिकोनातून सोसायटी काही रिलेशनशिप जे आहेत ना त्याची चौकट तयार करते, त्याचे नियम तयार करतात, त्याचा बिहेवियर पॅटर्न तयार करतात, त्याच्या मान्यता असतात सामाजिक स्तरावरती. आणि ह्या समाजाला, समाज मान्यतेला जर त्या गृहीत धरून असतील, त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन जर फॉलो केलेले असतील तर त्याला इथिकल रिलेशनशिप असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर अनइथिकल रिलेशनशिप. अनैतिक संबंध म्हणजे समाजाचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, बिलीफ सिस्टीम आहे, सगळ्यांच्या कल्याणासाठी इस्टॅब्लिश केलेले, त्यांची मान्यता आहे, या मान्यतेला ते मानत नाहीये, किंवा ती मान्यता, ती बिलीफ सिस्टीम आहे किंवा ते रूल्स रेग्युलेशन आहे, त्याला झुगारून तुम्ही पुढे जाताय त्या रिलेशनशिप मध्ये, तर त्याला अनइथिकल रिलेशनशिप असं म्हणतात, ज्याला आपण अनैतिक संबंध असं म्हणतो. सेम वे मॅटर्नल रिलेटिव्ह. मॅटर्नल आपण बघा, मॅटर्निटी होम म्हणजे काय? तर प्रसूतीगृह. मॅटर्निटी लिव्ह म्हणजे एखादी महिला जर जॉबला जाते आहे आणि ती प्रेग्नेंट झाली तर तिला सरकारी सुट्ट्या मिळतात, म्हणजे ज्या आहेत ना पगारी सुट्ट्या मिळतात, आणि त्याच्यावर तर ती पुढे जाते, म्हणजे काही मॅटर्नल लिव्ह मिळतात. मग मॅटर्नल याचा अर्थ आई विषयक, मातृत्व विषयक. मग आईकडे सगळे नातेवाईक, मग आईचा भाऊ असेल आपला मामा, आईची बहीण आपली मावशी, मावशीचे मिस्टर असतील, मामाची जे आहेत ना मिसेस असेल मामी, तर ह्या सगळ्या गोष्टी काय कसल्या कॅटेगरीमध्ये मॅटर्नल. आईकडचे म्हणजे लग्न होण्याच्या आधीपासून जे आहेत, आईचं लग्न होण्याच्या आधीपासून आईचे जे रिलेशनशिप आहे त्यांच्या फॅमिलीमध्ये, ते सगळे मॅटर्नल रिलेटिव्ह आहेत. त्याच्यानंतर पॅटर्नल रिलेशनशिप. एम फॉर ममा लक्षात ठेवा म्हणजे सोपं जाईल. मॅटर्नल रिलेशन हे पॅटर्नल रिलेटिव्ह आहे. पॅटर्नल रिलेटिव्ह म्हणजे काय? वडिलांकडचे. यू हॅव गॉट दोज ऑल रिलेशनशिप ऑन द साइड ऑफ युअर फादर, बरोबर. वडिलांचा सख्खा भाऊ असेल, सख्खी बहीण असेल, हे सगळे वडिलांकडचे नातेवाईक, सगळे पॅटर्नल रिलेशनशिप. पॅटर्न वडिलांकडचे. मग काका असतील, आत्या असेल, वडिलांचा मोठा भाऊ, मोठी बहीण किंवा त्यांच्या रिलेटेड आहे, काकू आहे, काकांच्या मिसेस, किंवा फुफा आहेत, आत्याचे मिस्टर, हे सगळे पॅटर्नल रिलेशनशिप मध्ये जातात, वडिलांकडचे नातेवाईक, नातेसंबंध. लेजिटिमेट रिलेशनशिप आताच आपण पाहिलं, औरस, वैद्य, ज्याला कायदा आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्व आहे, अशा दृष्टीला लेजिटिमेट रिलेशनशिप म्हणतात. औरस, वैद्य, त्याला समाज मान्यता आहे, त्याला कायद्याची सुद्धा मान्यता आहे. रिलेशनशिप विच आर ग्रँटेड बाय सोसायटी अँड बाय कोर्ट ऑल्सो. जनरली यू एक्सेप्ट सच अ रिलेशनशिप ओपनली. तुम्ही मोकळेपणे जाता, हो हा माझा मित्र आहे, ही माझी मैत्रीण आहे, हे माझे सर आहेत, हे जे आहेत ना माझे काका आहेत. तुम्ही सोसायटी, सोशल लेवलला ऍक्सेप्ट करतायत ते. आणि इलिजिटिमेट ज्याला आपण म्हणतो ना नाजाईज, अनौरस किंवा अवैध असा मराठीमध्ये शब्द आहे. रिलेशनशिप विच आर नॉट ग्रँटेड बाय सोसायटी ऑर हाय कोर्ट. जनरली यू डू नॉट ऍक्सेप्ट सच रिलेशनशिप ओनली. मोकळेपणाने सांगत नाही. ते रिलेशनशिप तुम्ही शक्यतो झाकून ठेवतात. विवाहबाह्य संबंधातून निर्माण झालेली अपत्य आहे, त्याला इंग्लिशमध्ये इलेजिटिमेट रिलेशनशिप, अनौरस किंवा अवैध किंवा नाजाईज रिश्ते असं त्याला हिंदीमध्ये म्हटलं जातं. त्याच्यानंतर क्लोज रिलेशनशिप. यू आर व्हेरी क्लोज विथ दॅट पर्सन. क्लोज रिलेशनशिप मध्ये काय होतं की जिथे तुम्ही तुमच्या मनात आलेले विचार, तुमचे इमोशन्स हे शेअर करतात. सुख दुःखात अशी माणसं तुमच्या जवळ असतात, तुम्ही त्यांच्या बरोबर असतात. दिज आर कॉल अ क्लोज रिलेशनशिप.
सेम वे एक्स रिलेशनशिप, मागील भूतकाळातील नातेसंबंध, आदला एक्स केव्हा बनायचं, आता ते संबंध तुमचे तुटलेले आहेत. आता ते तुमचे जे संबंध तुम्ही जाणीवपूर्वक तोडले. जर लग्न विषयक असेल तर डायव्हर्स घेतलेला आहे, घटस्फोट घेतलेला आहे, फारकत घेतलेली आहे. किंवा रिलेशनशिप मध्ये जे आहेत ना तुम्ही होतात, प्रेमाचे संबंध होते तुमचे, अफेअर्स होतं, तर ते आता जे आहेत ना तोडून टाकले, ब्रेकअप झालेले आहे. आणि ब्रेकअप झाल्यानंतर मग तुम्ही सांगतात, तो मुलगा सांगतो की ही माझी एक्स गर्लफ्रेंड आहे, किंवा हा माझा एक्स बॉयफ्रेंड आहे, किंवा डायव्हर्सच्या बाबतीत हा माझा एक्स हजबंड आहे, ती माझी एक्स वाईफ आहे. अशा प्रकारे सांगितलं तर एक्स रिलेशनशिप काळातले. सेम वे फ्युचर रिलेशनशिप, भविष्य काळातील पुढचे नातेवाईक, नवे नातेसंबंध. दिस इज माय फ्युचर हजबंड. म्हणजे तुम्ही डिसाईड केलेले, निर्णय घेतलेला आहे, तशा प्रकारच्या काही फॉर्मॅलिटीसाठी तुम्ही प्रोसेस सुरू केलेली आहे, तुमची एंगेजमेंट झालेली आहे, किंवा मॅरेजच्या संदर्भात सगळी तयारी झाली, डिसाईड झालेलं आहे, तर तुम्ही फ्युचर रिलेशनशिप मध्ये सांगत असतात. सेम वे सिबलिंग, सख्खा भाऊ किंवा बहीण, त्याला सिबलिंग्स म्हणतात. डॉटर ऑर द सन ऑफ युअर रिअल पॅरेंट्स, अगदी जवळचे सख्खा भाऊ, सख्खी बहीण, याला सिबलिंग्स असं म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. सेम वे पुटेटिव्ह रिलेशनशिप म्हणजे काय, दे आर नॉट रिअल. सर माझा एक मित्र आहे आणि त्याचे आई वडील मला त्यांचा मुलगा मानतात, मुलासारखं मानतात. मग ते काय म्हणते, ही इज माय पुटेटिव्ह सन, मानलेला मुलगा आहे. मी सांगेन, हो, ही इज माय पुटेटिव्ह फादर, शी इज माय पुटेटिव्ह मदर. पुटेटिव्ह याचा अर्थ मानलेले, नाहीये रिअल. दे आर नॉट युअर रिअल रिलेटिव्ह, बट यू आर कन्सिडरिंग देम ऍज अ सेम, ऍज अ रिअल. सो यू हॅव ऍक्सेप्टेड देम लाईक रिअल वन. खऱ्या अर्थाने की ही बहीण आहे माझी, पण मी तिला बहिणीसारखा मानतो, मानलेली बहीण आहे. हा माझा भाऊ नाहीये, पण मी त्याला भावासारखा मानतो, भावापेक्षा जास्त मानतो. ही इज माय पुटेटिव्ह ब्रदर. पुटेटिव्ह सन, पुटेटिव्ह ब्रदर, पुटेटिव्ह सिस्टर, पुटेटिव्ह फादर, पुटेटिव्ह मदर, असं म्हटलं मानलेलं. त्याचप्रमाणे फॉस्टर इज व्हॉट, फॉस्टर इज संगोपन केलेले नातेवाईक. जसं आताच मी सांगितलं तुम्हाला, एकत्र राहिलेले आहेत फॉस्टर. जसं भगवान श्रीकृष्णांचं उदाहरण आपण घेऊ शकतो, की बलराम जो आहे तो खरं पाहायला गेलं तर श्रीकृष्णांचा काही सख्खा सिबलिंग नव्हता, पण फॉस्टर ब्रदर म्हणता येईल. का बरं फॉस्टर ब्रदर, कारण एकत्र त्यांचं संगोपन झालं होतं. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाला 2 आई होत्या, एक बायोलॉजिकल मदर की जिथे त्याचा जन्म झाला होता, देवकी जेलमध्ये, आणि दुसरी जी होती यशोदा, जी गोकुळात होती. तर मग आपण असं म्हणू शकतो की ब्लड रिलेशनशिप मध्ये मदर कोण आहे, देवकी आहे. पण फॉस्टर मदर कोण आहे, सो फॉस्टर मदर इज व्हॉट, फॉस्टर मदर जी आहे ती यशोदा आहे, संगोपन केलेलं आहे. म्हणजे श्रीकृष्ण इज द फॉस्टर सन ऑफ यशोदा, संगोपन केलेलं आहे. दूध भाऊ दूध बहीण म्हणतात, अंग खांद्यावर गेलंय, तिने दूध पाजलेलं आहे त्याचं स्वतःच, या अर्थाने तिथे फॉस्टर शब्द प्रयोग येतो किंवा वापरला जातो. डिव्हाइन रिलेशनशिप, डिव्हाइन याचा अर्थ तो दैवी, की जिथे काहीतरी पवित्र नातं आहे, कुठल्या तरी गुरुच्या रिलेटेड आहे, कुठल्या सामाजिक संस्थेच्या, काही आध्यात्मिक संस्था म्हणूया आपण, आध्यात्मिक संस्थेच्या रिलेटेड आहे, अशा सगळ्या गोष्टींना डिव्हाइन रिलेशनशिप असं म्हणतात किंवा म्हटलं जातं. ओके. सेम वे गॉडली रिलेशनशिप, तुम्ही मानतात की मी ज्या देवावर विश्वास ठेवतो त्याच देवावर त्याचाही विश्वास आहे, आणि तो परमेश्वर, तो देव, द गॉड हॅज टेकन अ स्पेशल इनिशिएटिव्ह टू इस्टॅब्लिश अवर रिलेशनशिप. त्याला तुम्ही गॉडली रिलेशनशिप म्हणतात, की दैवी परमेश्वराच्या माध्यमातून परमेश्वरासारखं जे आहे तिथे सांगितलं जातं. ओके, गॉडली रिलेशनशिप. सेम वे ग्रँड रिलेशनशिप, ग्रँड रिलेशनशिप म्हणजे काय, या ठिकाणी तुम्ही त्याचा स्टेप बाय स्टेप हे करतायत. ग्रँड रिलेशनशिप इज व्हॉट, की एक पिढी सोडून पुढे किंवा एक पिढी सोडून मागे. जसं फॉर एक्झाम्पल, मुलाचा मुलगा, म्हणजे मुलगा हा जनरेशन झालं, त्याचा गॅप घेतला, पुढचा घेतला, तर त्याला ग्रँडसन आहे माझा, ग्रँड डॉटर आहे, ग्रँड डॉटर इन लॉ, नाथ सून, ग्रँड डॉटर, ग्रँड सन इन लॉ, नाथ जावई. किंवा मागच्या पिढीमध्ये एक सोडून माझे वडील आहे आणि वडिलांचे वडील, एक जनरेशन गॅप सोडून पाठवलं, ग्रँड फादर, ग्रँड मदर असं म्हटलं, ग्रँड. किंवा ग्रँड फादर इन लॉ म्हणजे माझे आजे सासरे आहेत, ग्रँड मदर इन लॉ माझी आजी सासू आहे. बायकोची जर आजी असेल तर माझी आजी इन लॉ, आजी इन लॉ म्हणजेच काय, ग्रँड मदर इन लॉ, ग्रँड मदर इन लॉ, बरोबर ना. म्हणजे आपला जीवनसाथी, आपली पत्नी किंवा पती आहे ना, तो जे जे नातेवाईक सांगतो त्याला फक्त इन लॉ जायचं तुम्ही.
बरोबर. असं तर ग्रँड म्हणजे काय, एक जनरेशन सोडून पुढे किंवा एक जनरेशन सोडून पाठीमागे. बरोबर. याला आपण उभ्या रिलेशनशिप मध्ये ठेवू शकतो, की अगदी 7 पिढ्यांचे रिलेशनशिप मध्ये येऊ शकतात. जसं फॉर एक्झाम्पल मुख्य मध्यभागी जर असतात, तर त्या आपण म्हणू आई वडील आणि मुलगा आणि मुलगी, ज्याला आपण मदर आणि फादर, सन आणि डॉटर असं म्हणतो. आता एक जनरेशन पाठीमागे गेलो आपण, वडिलांचे वडील किंवा आईचे वडील किंवा वडिलांची आई किंवा आईची आई, ग्रँड फादर, ग्रँड मदर. आणि तेच मुलाचा मुलगा, मुलगा सोडून एक पुढचं जम्प केलं आपण, ग्रँड म्हटलं जातं. ग्रँड सन, ग्रँड डॉटर, बरोबर, या पद्धतीने. आणि जर अजून एक गॅप वाढला, 2 जनरेशनचा गॅप असेल, तर ग्रेट लावायचा. ग्रेट ग्रँड फादर म्हणजे पणजोबा, ग्रेट ग्रँड मदर म्हणजे पणजी, किंवा पणत असेल, पणती असेल, ग्रेट ग्रँड डॉटर पणती, ग्रेट ग्रँड सन पणतू, या अर्थाने तिथे येऊ शकतं. आता सेम वे याच्यामध्ये पुढचं आपण पाहिलं तर अजून 3 जनरेशनचा गॅप असेल, तर ग्रेट ग्रेट वापरला जातं, ग्रेट ग्रेट ग्रँडसन. आता याच्यामध्ये आपण खापड पणजोबा म्हणतो, पणजोबा आणि खापड पणजोबा म्हणजे आजोबांचे पण आजोबा. एवढं कोणी जगत नाही, पण बऱ्याच वेळा आपण परंपरा असलेले फोटो वगैरे पाहतो. तुझे आजोबा, आजोबांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, आपण पाहतो रिलेशनशिप मध्ये किंवा वंशावळ पाहायला सुरुवात केली तर आपल्याला ते लक्षात, ग्रेट ग्रेट ग्रँडफादर, ग्रेट ग्रेट ग्रँडसन खापडपंतू, ग्रेट ग्रेट ग्रँड डॉटर खापडपंती, बरोबर. याला ग्रेट ग्रेट वाढवलं जातं. मग जेवढे जनरेशन आपण पाठीमागे जाऊ, तेवढे ग्रेट तुम्ही ऍड करू शकता. ग्रेट 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 ग्रँडफादर, बरोबर. मग याला ग्रँड रिलेशनशिप असं म्हणलं जातं, शक्यतो गॅप. आणि ग्रेट ग्रेट वाढवलं का तो जनरेशनचा गॅप वाढत जातो. अ रिलेशनशिप विथ हॅज अ जनरेशन गॅप, इट मे बी लास्ट जनरेशन ऑर नेक्स्ट जनरेशन. ओके. त्याच्यानंतर मॅरिटल रिलेशनशिप, वैवाहिक नातेसंबंध. यू आर जनरेटेड बाय द मॅरेज, मॅरेज इज द ओनली कॉज फॉर सच अ रिलेशनशिप. मॅरिटल, लग्न विवाहिक, विवाहानंतर अधिकृत लग्न विवाह सोहळा झालाय आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ते इस्टॅब्लिश केलेले नातेवाईक नातेसंबंध आहे, हे आपण असं सांगतो. त्याच्यानंतर अडॉप्टेड रिलेशनशिप. अडॉप्टेड रिलेशनशिप, यू बाय फॉलोइंग द पर्टिक्युलर लिगल फॉर्मॅलिटीज यू मेक दॅट चाइल्ड सन ऑर डॉटर, ऑर यू पर्टिक्युलरली चेंज द नेम ऑफ हिज फादर अँड सरनेम ऑल्सो. दॅट इज कॉल्ड अडॉप्टेड. म्हणजे दत्तक. एक दत्तक घ्यायचं म्हणजे नुसतं दत्तक नाही, मानलेलं वेगळं आणि दत्तक वेगळं. मानलेला हा माझा मानलेला मुलगा आहे, म्हणजे माझं आडनाव माझंच राहणार आहे, माझ्या वडिलांचं नाव माझंच राहणार आहे, पण मग मला मानतात येते. पण इथे लिगल डॉक्युमेंटेशन कम्प्लीट केलं, आता माझं आडनाव ज्यांनी मला दत्तक घेतलेलं आहे त्या व्यक्तीचं आडनाव मी धारण करणार, बरोबर. ज्या त्या माझ्या वडिलांचं नाव नाही लावणार, ज्या व्यक्तीने आता मला दत्तक घेतलंय ते माझे वडील लिगल दृष्टिकोनातून त्यांचं नाव लावणार, त्याला अडॉप्टेड म्हणतात. मग अडॉप्टेड सन, अडॉप्टेड डॉटर, अडॉप्टेड ब्रदर, अडॉप्टेड सिस्टर, असं त्याच्यामध्ये जे आहेत ना आपण सांगू शकतो. ओके. सेम वे स्टेप रिलेशनशिप, सावत्र नातेवाईक नातेसंबंध. आफ्टर सेकंड मॅरेज वॉट एव्हर रिलेशनशिप आर क्रिएटेड दोज आर कॉल्ड ॲज अ स्टेप रिलेशनशिप. म्हणजे एका व्यक्तीने 2 लग्न केले, बरोबर, त्याला 2 बायका आहेत. त्या बायकांची मुलं एकमेकांचे सावत्र भाऊ झाले, सावत्र बहिणी झाल्या. ती आई आहे त्याची सख्या आई, आणि त्याची जी सवत आहे तिला तो काय म्हणेल, स्टेप मदर, स्टेप ब्रदर, स्टेप सिस्टर, स्टेप डॉटर, या पद्धतीने जे आहेत ना ते वापरलं जातं. स्टेप्स या प्रकारे त्याचा वापर होतो किंवा केला जातो. ओके, येते लक्षात. स्टेप रिलेशनशिप म्हटलं जातं याला. आता when we have got certain kind of thing, now relationship step by step in detail. आता आपण सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एका एका रिलेशनशिपला नेमकं कोणकोणतं टायटल वापरलं गेलंय आणि वापरतात. बघा, पहिलं आहे क्लासमेट. तुम्ही शाळेत जायला सुरुवात केली, एकाच वर्गात आहेत किंवा आता सध्या सगळेजण ऑनलाईन आहेत. इट इज जस्ट लाईक अ व्हर्च्युअल क्लासरूम, डिजिटल क्लासरूम आहे हा आपला. सगळेजण जे आहेत बसले आहेत, तर सगळ्या जणांचं आपसातलं रिलेशनशिप काय म्हणता येईल, ही इज माय क्लासमेट, शी इज माय क्लासमेट, एकमेकांचे आम्ही क्लासमेट आहोत. बरं. कम्युनिकेशनच्या सेशनमध्ये आपल्याला प्रत्येकाला व्हिडिओ चालू करावे लागणार आहेत. प्रत्येक जण एकमेकांना पाहू शकेल घरी बसून, बरोबर. मग उद्याचं जे आहे सेशन असणार जे आहेत ना ते कम्युनिकेशनचं असणार आहे. अँड आय वॉन्ट दॅट एव्हरीबडी शुड क्रिएट अ गुड बॅकग्राऊंड
नाही तर असं नको व्हायला, तुम्ही बोलताय, तुमच्या पाठीमागे जे आहेत ना तुमचे भावंड वगैरे काहीतरी डान्स करतायत, काहीतरी पिक्चर चाललेला आहे, मागे बॅकग्राऊंड काहीतरी विचित्र दिसत आहे, बरोबर? तुम्ही चांगले ड्रेस घालून बसा, म्हणजे जे आहेत ना हे व्हिडिओ शूट होणार आहेत. सो एव्हरीबडी विल लुक व्हेरी नाईस अँड गुड. सो टुमॉरो विल बी अ कम्युनिकेशन अँड इंटरॅक्टिव्ह सेशन. क्लासमेट्स म्हणतात, क्लासमेट्स एकाच वर्गात असलेले दोघ जण, मित्र आणि मैत्रीण, वर्गमित्र किंवा वर्गमैत्रीण, यांना आपण क्लासमेट असं म्हणतो, बरोबर? सेम वे क्लोज फ्रेंड, जिवलग मित्र किंवा मैत्रीण, जसं आता मी सांगितलं की तुम्ही त्यांच्या फार क्लोज असतात, प्रत्येक वेळेस मदतीला ते तुमच्या धावून येतात, तुमच्या छोट्यातल्या छोट्या सिक्रेट्स त्यांना माहिती असतात, तुम्ही ते सुख दुःख त्यांच्याबरोबर शेअर करतात, त्याला आपण क्लोज रिलेशनशिप म्हणतो. वी आर व्हेरी क्लोज फ्रेंड, वी आर व्हेरी क्लोज रिलेटिव्ह. क्लोज, खूप जवळचा संबंध आहे, संवाद त्यांच्याबरोबर खूप मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी असते. सेम वे कलिग, कलिग, कॉलिग असा शब्द आहे ऍक्च्युली, कॉलिग. तर कलिग जे आहे ते एकाच कंपनीमध्ये किंवा एकाच ऑर्गनायझेशन मध्ये काम करणारे जे दोघं आहे त्यांना कलिग असं म्हटलं जातं, सहकारी, बरोबर? सहकर्मचारी, सहाध्यायी, बरोबर? एकत्र काम करतायत, एकत्र रिसर्च करताय, एकत्र जॉब करतायत, एकाच स्तरावरती आहेत, एकाच डिपार्टमेंटला आहे, त्याला कॉलिग म्हटलं जातं. सेम वे रूममेट. आता बघा बरेच जण काय करतात माहिती का, शिक्षणाच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावी जावं लागतं त्यांना. बाहेर गावी गेल्यानंतर एकच रूम प्रत्येकाला भाडं पेड करण्यासाठी अफोर्डेबल होईल असं नाहीये. मग अशा वेळेस शक्कल काय लढवली जाते, रूम एक भाड्याने घ्यायचा आणि 4 ते 5 जण किंवा सोयीनुसार जे आहेत ना सगळेजण मिळून त्याचं भाडं पेड करतात आणि एकाच रूममध्ये, एकाच खोलीमध्ये ते सगळेजण राहतात. मग ते एकमेकांचे काय झाले, खोली मित्र किंवा मैत्रिणी, ज्यांना आपण रूममेट म्हणतो. शी इज माय रूममेट, ही इज माय रूममेट. किंवा हॉस्टेलमध्ये सुद्धा एका रूम मध्ये 2-2, 3-3 विद्यार्थी असतात ना, तर काही जण क्लासमेट असतात. क्लासमध्ये नसले तरी तो मुलगा इंजिनिअरिंगला आहे आणि दुसरा मुलगा जो आहे तो कॉमर्सला आहे, पण दोघं रूममेट आहे, क्लासमेट नाही, एकाच रूम मध्ये राहतात, राहणं सोबत आहे एक बरोबर साठ, म्हणून त्यांना रूममेट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आता आपण फ्रेंड म्हटल्यानंतर मित्राला पण फ्रेंड म्हणतात आणि मैत्रीला सुद्धा फ्रेंड म्हणतात. पण जर समजा यदा कदाचित एखाद्या मुलाला, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुलीला तुम्हाला प्रश्न विचार, का तुला मित्र किती आणि तुला मैत्रिणी किती आहे, तर आपण हाऊ मेनी फ्रेंड्स डू यू हॅव, मग ती सांगेल 32. पण 32 मध्ये मेल किती आहे, फिमेल किती आहे? मग इथे जेंडर डिफरन्सेस तुम्हाला जर पर्टिक्युलरली समजून घ्यायचा असेल तर इथे लक्षात घ्या, बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असा शब्द नाही वापरायचा. हाऊ मेनी बॉयफ्रेंड डू यू हॅव आणि हाऊ मेनी गर्लफ्रेंड्स डू यू हॅव, नो. जर अफेअर असेल तर त्याला गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड म्हणतात. पण तुम्ही नॉर्मल मित्र आहे, तुला किती मैत्रिणी आहेत आणि किती मित्र आहेत, मेल फ्रेंड आणि फिमेल फ्रेंड असं म्हणतात. हे डोक्यात पक्क राहू द्या, नाही तर गडबड होऊन जाईल. मेल फ्रेंड भरपूर असू शकतात, फिमेल फ्रेंड पण भरपूर असू शकतात. पण बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये दोघांमध्ये प्रेमसंबंध असतील, प्रेम प्रकरण असतील, अफेअर असतील, तरच त्याला बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड म्हणतात. त्याच्यामध्ये फक्त एकच असतो, बरोबर ना? सो मेल फ्रेंड आणि फिमेल फ्रेंड असा शब्दप्रयोग वापरला जातो. आता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, मुलाचा जो आहे ना खास मित्र, मुलीचा जो आहे खास मित्र, तो बॉयफ्रेंड म्हटला जातो. आणि मुलीचा जो आहे तो खास, म्हणजे मुलाची जर जवळची मैत्रीण, जीवाभावाची प्रेमसंबंध असणारी असेल तर तिला गर्लफ्रेंड म्हटलं जातं. आणि त्याचप्रमाणे जर मुलीचा असा काही जवळचा मित्र असेल, जीवलग, त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध आहे, प्रकरण आहे, तर त्याला बॉयफ्रेंड म्हटलं जातं. बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड मध्ये प्रेम प्रकरण असणं गरजेचं आहे. जर ते नसेल तर मेल फ्रेंड, फिमेल फ्रेंड असंच म्हटलं जाईल, बरोबर? सेम वे बिलवर्ड किंवा लव्हर, प्रेमी प्रियसी, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हा शब्द प्रयोग जो आहे ना थोडा मॉडर्नाइज टर्म मध्ये वापरला जातो. पण जर तुम्ही प्रियकर आणि प्रियसी याला थोडं पवित्र रिलेशनशिप, जसं फॉर एक्झाम्पल राधा आणि कृष्णासाठी आपण वापरू शकतो, राधा वॉज द बिलवर्ड ऑफ लॉर्ड कृष्णा अँड लॉर्ड कृष्णा वॉज लवर ऑफ राधा. आता इथे शब्दप्रयोग जर तुम्ही वापरला की राधा वॉज गर्लफ्रेंड ऑफ कृष्णा अँड कृष्णा वॉज बॉयफ्रेंड ऑफ राधा, तर मग गडबड होऊन जाईल, कारण त्याला मॉडर्नाइज टर्म असेल तर बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड. पण जर सिरियस काइंड ऑफ रिलेशनशिप असेल, मनापासून लग्नामध्ये आयुष्यभर 7 जन्माचे नाते आहेत, एकमेकांना प्रेम करताय, कदाचित लग्न नाही झाले अजून पण त्या प्रोसेसमध्ये आहेत, पण बिलवर्ड आणि लव्हर असा शब्द प्रयोग तिथे वापरतात किंवा वापरला जातो. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हा मॉडर्न टर्म्स आहेत, त्याला ट्रॅडिशनल किंवा सिरियस काइंड ऑफ डीप. मग एका पुस्तकामध्ये असं सांगितलंय की देअर कॅन बी अ ब्रेकअप बिटवीन बॉयफ्रेंड अँड गर्लफ्रेंड, बट देअर कॅन नॉट बी अ ब्रेकअप बिटवीन लव्हर अँड बिलवर्ड.
ओके, म्हणून टर्म्स मध्ये फरक आहे. अर्थात तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते तुम्ही एका वेगळ्या डायरीमध्ये किंवा एका कागदावर लिहून ठेवा. ऍट द एंड ऑफ सेशन वी विल हॅव द डिस्कशन अबाउट व्हॉट एव्हर डाऊट राईट नाव इज गोइंग ऑन इन युअर माइंड. ते फक्त बाजूला ठेवा. पुढे पुढे जात असताना प्रत्येक रिलेशनशिपचं टायटल काय आहे, कशा प्रकारे वापरलं जातं ते लक्षात. आता लिव्ह इन रिलेशनशिप जसं मध्यंतरी जे आहेत ना, कार्तिक आर्यन आणि कृती सेननचा एक पिक्चर आला होता काही, छुपके छुपके आय डोंट नो काहीतरी टायटल होतं त्याचं, कोका कोला तू वगैरे गाणं होतं ते लिव्ह इन रिलेशनशिप. म्हणजे पती पत्नी नाहीयेत, पण पती पत्नी जसं राहतात एकत्र, जसं त्यांचे संबंध असतात, भांडण असतात, सगळ्या गोष्टी, फक्त लग्न नाही झालेलं आहे पण एकत्र पती पत्नींसारखं राहतात. त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं तर लिव्ह इन रिलेशनशिप. लग्नाशिवाय पती पत्नींसारखं एकत्र राहणं, लिव्ह इन रिलेशनशिप. सेम वे सोलमेट हा सुद्धा अत्यंत इम्प्रेस करणारा शब्द आहे. सोल याचा अर्थ अंतरात्मा. एकाच क्लासमध्ये असलेले क्लासमेट, एकाच रूम मध्ये असलेले रूममेट, एकाच अंतरात्म्याने एकरूप झालेले. आपण म्हणतो ना की दो शरीर और एक जान आहे. म्हणजे काय, दोन शरीर आणि एक आत्मा आहे, एक प्राण आहे, एक रूप आहे अंतरात्म्याने. सोलमेट. सोलमेट गरजेचं नाही की हा शब्द प्रेमी प्रियकरांसाठीच वापरला जातो, गुरु शिष्यांसाठी सुद्धा वापरला जातो. जसं सॉक्रेटिस अँड प्लेटो बोथ व सोलमेट, विवेकानंद अँड रामकृष्ण बोथ व सोलमेट. किंवा दोन जिवलग मित्र आहेत जसं फॉर एक्झाम्पल सुदाम अँड कृष्णा, देवर सोलमेट. अंतरात्म्यापासून एकरूप झालेले आहेत, अंतरात्म्याने सोलमेट. बरोबर. मग हे रिलेशनशिप अंतरात्म्याने अगदीच जे आहेत ना, तुम्ही त्या व्यक्तीशी खऱ्या अर्थाने स्पिरिच्युअली किंवा इंटरनली यू आर सो डीपली कनेक्टेड. अंतरात्मा, आत्मा याला इंग्लिशमध्ये सोल म्हणतात. सोलमेट, एकाच अंतरात्म्यामध्ये रममाण होत आहेत ते, अशा दृष्टिकोनातून सोलमेट हा शब्द वापरला जातो. त्याच्यानंतर जर यदा कदाचित साखरपुडा झालेला असेल, बरं, किंवा काहीतरी फंक्शन झालं असेल की आता पती पत्नी ठरलेलं आहे, हिंदीमध्ये नाही का आपण मंगेतर म्हणतो, वो मेरी मंगेतर आहे, वो मेरा मंगेतर आहे. मराठीमध्ये तसा शब्दप्रयोग नियोजित वर किंवा वधू. साखरपुडा झालेला आहे, आता एंगेजमेंट झालेली आहे. आता एंगेजमेंट झाल्यानंतर त्यांचं रिलेशनशिप जे आहे ते काय येतं, फियान्सी म्हणजे नियोजित वधू आणि फियान्से म्हणजे नियोजित वधू. हा ऍक्च्युली फ्रेंच वर्ड आहे. तुम्ही त्या ईच्या डोक्यावरती जे आहेत ना, नॉर्मल एक चिन्ह दिसतंय बघा, अपॉस्ट्रॉफी सारखं. तर हा शब्दप्रयोग तिथे तो जो चिन्ह आहे ते वापरावा लागेल तुम्हाला. फियान्सी, फियान्से. फियान्सी स्त्रीवाचक, नियोजित, जिच्यावर लग्न ठरलेलं आहे, झालेलं नाही लग्न. म्हणजे साखरपुडा आणि लग्न यांच्या दरम्यान ते एकमेकांचे पती पत्नी नसून फॅन्सी फियान्सी असतात, हे लक्षात राहू द्या. ओके. सेम वे ब्राईड अँड ग्रूम. आता लग्न समारंभ सुरू झाला आहे, हळद लागलेली आहे, मांडव टाकलेला आहे, आणि आता जे आहेत ना, नवरी मुलगी जी आहे जिला आपण नववधू म्हणतो, बरं, तिला ब्राईड ब्राईड म्हटलं. ब्रायडल मेकअप असा शब्द प्रयोग वापरतो ना आपण. त्यानंतर ग्रूम, ग्रूम म्हणजे नवरा मुलगा. बरोबर. आता दोघ जण जे आहेत ना लग्नासाठी तयार झाले, बोहल्यावर बसलेत, आपण म्हणतो ना बोहल्यावर चढलेले. आता त्यांनी नवीन कपडे घातलेले, आता काही वेळातच त्यांचं लग्न होणार आहे, काही तासामध्ये, काही मिनिटांमध्ये. ते जे आहेत ना, लग्न समारंभाची सगळी तयारी त्यांच्या दृष्टिकोनातून झालेली आहे. त्या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतोय, ब्राईड अँड ग्रूम. ब्राईड ग्रूम, ब्राईड अँड ग्रूम. बरोबर. ब्राईड म्हणजे नवरी मुलगी आणि ग्रूम म्हणजे नवरा मुलगा वर. सेम वे आता लग्न समारंभ कंप्लीट झालेला आहे. लग्न समारंभ झालंय, आता ते एकमेकांचे खऱ्या अर्थाने अधिकृतरित्या पती आणि पत्नी झालेले आहेत. मग वाईफ म्हणजे बायको किंवा पत्नी, हजबंड नवरा किंवा पती, वाईफ अँड हजबंड, हजबंड वाईफ असं म्हणतो आपण. मग आता या ठिकाणी लाईफ पार्टनर जे आहेत, जीवनसाथी, आता एकमेकांबरोबर सातत्यानं जगायचं असं त्यांनी ठरवलंय, 7 पेरे घेतलेले, वचनं दिलेले आहेत. आता पार्टनर झालेले, जीवनाचे पार्टनर. प्रत्येक गोष्टींमध्ये त्याचा वाटा असणार आहे. माझ्या श्वासावर, माझ्या बोलण्यावर, माझ्या वेळेवर, माझ्या पैशावर, त्याचा आणि त्याच्यावर माझा, असा जीवनसाथी. पार्टनर, कुठले पार्टनर आहे, बिझनेस पार्टनर आहे, लाईफ पार्टनर आहे. बरं. किंवा स्पाऊस हा शब्द प्रयोग वापरला जातो. बरंच लिगल डॉक्युमेंट्स वरती तुम्ही बँकेचा फॉर्म भरत असतात किंवा पॅन कार्ड भरत असतात, लिगल डॉक्युमेंट्स, तर पती पत्नींची नावं टाकावी लागतात ना, मग त्याला स्पाऊस असा शब्द प्रयोग वापरला जातो, हे लक्षात घ्या. सेम वे मदर इन लॉ अँड फादर इन लॉ. आता म्हटलं लग्न झालंय ना, आता लग्नानंतरचे जे काही रिलेशनशिप येतील, तुमच्या जीवनसाथी जे जे शब्दप्रयोग वापरतोय त्याबरोबर, ही माझी आई मदर इन लॉ, ही माझे वडील फादर इन लॉ, माझा भाऊ ब्रदर इन लॉ, माझी बहीण सिस्टर इन लॉ. पण रक्ताचे नाते का,
नाहीतर जे आहेत ना, बायको सांगेल शी इज माय फ्रेंड, ओके फ्रेंड इन लॉ, नाही चालणार. बरोबर. हा माझा क्लासमेट इन लॉ नाही. आत्ताचे फॅमिलीतले रिलेशनशिप असेल त्याला फक्त इन लॉ शब्दप्रयोग वापरतात. बरोबर. ब्रदर इन लॉ, सिस्टर इन लॉ, डॉटर इन लॉ आता मुलगी आहे. बरोबर. म्हणजे जावई किंवा सून याच्यासाठी सन इन लॉ, डॉटर इन लॉ असे शब्दप्रयोग वापरतात. लग्नानंतर इन लॉ कायद्याप्रमाणे. बरोबर. मग मदर इन लॉ म्हणजे सासू आणि फादर इन लॉ म्हणजे सासरे. बायकोचे आई वडील किंवा नवऱ्याचे आई वडील. मदर इन लॉ, फादर इन लॉ. सेम वे सून आणि जावई, डॉटर इन लॉ म्हणजे काय, मुलाची बायको. बरोबर. पुत्रवधू आपण त्याला म्हणतो, डॉटर इन लॉ. आणि सन इन लॉ जावई, जामाता, जावई, सन इन लॉ. सेम वे जर बायको सांगत असतील हे माझे आजोबा आहे, ही माझी आजी आहे, म्हणजे काय ग्रँड फादर, ग्रँड मदर, तर तुम्ही त्याला इन लॉ वापरायचं. ग्रँड इन लॉ आणि ग्रँड मदर इन लॉ, ग्रँड फादर इन लॉ या पद्धतीने. जसं आजे सासू किंवा आजे सासरे. आजे सासू ग्रँड मदर इन लॉ आणि आजे सासरे ग्रँड फादर इन लॉ. सेम वे नात सून, नात जावई. बरोबर. नातूचा जो आहे, नातूची बायको असेल तर ते आजोबा काय म्हणतील, ही माझी नात सून आहे, ग्रँड डॉटर इन लॉ. ग्रँड सन इन लॉ नात जाई आहे, नात जी आहे तिचा पती आहे. यात ग्रँड ग्रँड एक रिलेशनशिप जे आहेत ना, गॅप जनरेशनचा देऊन पुढे जम्प करतं. ग्रँड आपण पाहिलं आताच. बरोबर. सेम वे पॅरेंट्स इन लॉ, सासू सासरे. आपण पॅरेंट्स आले, माझे आई वडील आले, तर बाय पॅरेंट्स इन लॉ म्हणजे सासू सासरे. दोघं असतील तर जोडप्यांना आपण ग्रँड पॅरेंट्स. ग्रँड पॅरेंट्स म्हणजे काय, आजे सासू सासरे आहेत. दिस इज माय पॅरेंट्स इन लॉ अँड दिस इज माय ग्रेट किंवा ग्रँड पॅरेंट्स इन लॉ. सासू सासरे, पॅरेंट्स. पॅरेंट्स म्हणतो ना आपण आई वडिलांना, तर इथे इन लॉ, इन लॉ म्हणजे बायकोचे किंवा पतीचे पॅरेंट्स, पॅरेंट्स इन लॉ. आणि ग्रँड पॅरेंट्स इन लॉ. सेम वे जर नवरा मुलगा लग्न झाल्यानंतर बायकोला घरी न घेऊन येतात, तोच तिकडे जातोय त्याच्या सासरी राहायला, त्याला घर जावई म्हटलं जातं. बरोबर ना. तर इंग्लिशमध्ये याला म्हटलं जातं मॅट्री लोकल. बरोबर. ही इज अ मॅट्री लोकल. मॅट्री म्हणजे मॅरेज आणि लोकल म्हणजे स्थानिक. आता तो तिथं झालाय. मॅट्री लोकल असा शब्दप्रयोग तिथे वापरला जातो किंवा वापरण्यात येतो, मॅट्री लोकल. सेम वे व्याही किंवा विहीन म्हणताना समधी. मग काय, डॉटर्स पॅरेंट्स इन लॉ किंवा सन्स पॅरेंट्स इन लॉ. व्याही विहीन असं म्हटलं जातं. बरोबर. त्याचप्रमाणे आता वहिनी आहे, ननंद आहे किंवा साली आहे, तर त्याच्यासाठी सिस्टर इन लॉ वापरला जातो. ननंदला पण सिस्टर इन लॉ, सालीला पण सिस्टर इन लॉ, आणि वहिनी असेल भावाची बायको तर तिला सुद्धा सिस्टर इन लॉ म्हटलं जातं. आणि ब्रदर इन लॉ जर समजा बहिणीचे मिस्टर असतील तर ब्रदर इन लॉ, किंवा पतीचे जे आहेत ना भाऊ असतील तरी ब्रदर इन लॉ, आणि साला असेल बायकोचा भाऊ तर त्याला सुद्धा ब्रदर इन लॉ म्हटलं जातं. म्हणजे वहिनी, ननंद आणि साली तिघांना एकच शब्द आहे, सिस्टर इन लॉ. आणि भाऊजी, दीर आणि साला यांच्यासाठी सुद्धा एक शब्द आहे, ब्रदर इन लॉ. सेम वे जाव. जाव म्हणजे काय, तर एखादी महिला आहे, तिचा पती आहे, पतीचा जो भाऊ आहे ना त्याची बायको, म्हणजे दोघं जे आहेत ना जणी आहेत, त्यांचे नवरे एकमेकांचे जे आहेत ना पती आहेत, तर ती जाऊबाई. बरोबर. जाव, तर त्यांना को सिस्टर असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळा काही पुस्तकांमध्ये चुकीच्या पद्धतीने दिलेलं आहे, त्यांना सिस्टर इन लॉ म्हटलं जातं, नाही तर त्यांना को सिस्टर म्हटलं जातं. हे लक्षात राहू द्या, को सिस्टर. आणि समजा दोन बहिणी आहेत तर त्यांचे जे पती आहेत ते एकमेकांचे साडू लागतील. बरोबर. म्हणजे माझ्या बायकोची जी बहीण आहे, तिचा नवरा आहे, तो माझा को ब्रदर लागेल, साडू लागेल. बरोबर. आता रिलेशनशिपच्या याच्यामध्ये नातेवाईक नातेसंबंधांचा एक टेबल सुद्धा तुम्हाला तुमच्या वोकॅबलरीमध्ये दिलेला आहे. थोडं 4-5 पानं पुढे सरकून जे आहेत ना, पार्वताबाई आणि गंगाबाई वगैरे असं काहीतरी दिलेलं आहे. ते सगळे रिलेशनशिप पुन्हा फॅमिली रिलेशनशिप, फॅमिली ट्रीच्या द्वारे समजून सांगितलेले. तुम्ही वोकॅबलरीच्या पुस्तकात चाललं तर तुम्हाला त्याही ठिकाणी लक्षात येऊ शकतं. सेम वे मदर अँड फादर. आता पोरगा जन्माला आलेला आहे, मुलगा जन्माला आलेला आहे म्हटल्यानंतर आई झाली आता ती. आतापर्यंत पत्नी होती, आतापर्यंत तो पती होता, पण आता जबाबदारी वाढलेली आहे. मदर, मदर आई, फादर वडील, माता पिता. बरोबर. त्याचबरोबर पॅरेंट्स. आता दोघं जण एकत्र असतील तर पॅरेंट्स म्हटलं तर आई वडील आहेत.
पॅरेंट्स. सेम वे ग्रँड पॅरेंट्स, आता आजी आजोबा आलेले आहेत, कारण मुलगा आला, नातू आला तरच आजी आजोबांचं अस्तित्व निर्माण होतं. ग्रँड पॅरेंट्स. सेम वे डॉटर अँड सन, मुलगा असेल, कन्या असेल, मुलगी असेल किंवा कन्या असेल तर डॉटर म्हटलं जातं, आणि मुलगा आणि पुत्र असेल तर सन म्हटलं जातं. डॉटर मुलगा, मुलगी, आणि सन मुलगा. सेम वे सिस्टर आणि ब्रदर, दोन जण अपत्य जन्माला आले ते एकमेकांचे, जर दोन मुलं असतील जन्माला आले तर ते एकमेकांचे काय झाले, ब्रदर झाले. दोन मुली जन्माला असेल ते एकमेकांच्या काय झाल्या, सिस्टर झाल्या. किंवा एक मुलगा एक मुलगी जन्माला असेल तर ती मुलगी त्या मुलाची बहीण लागेल, इंग्लिशमध्ये सिस्टर. आणि जर मुलगा मुलगी जन्माला असेल तर तो मुलगा त्या मुलीचा भाऊ म्हणजे ब्रदर लागेल. सिस्टर अँड ब्रदर. ग्रँड मदर आणि ग्रँड फादर, एक पिढी पाठीमागे, एक जनरेशन, वडिलांचे मागचे, बरोबर ना. आजी ग्रँड मदर, आजोबा ग्रँड फादर. मग ते आईचे आई वडील असो किंवा वडिलांचे आई वडील असो, दोघांसाठीही सारखाच शब्द वापरला तो, नाना नानी किंवा बाबा आजी बाबा, दोघांसाठी सुद्धा. ग्रँड डॉटर किंवा ग्रँडसन, नात असेल ग्रँड डॉटर, एक जनरेशन सोडून पुढची पिढी, ग्रँड डॉटर नात, आणि ग्रँडसन नातू. सेम वे आता ग्रेट, आता दोन जनरेशनचा गॅप झाला. ग्रेट ग्रँड असा शब्द प्रयोग वापरला तर दोन जनरेशनचा, ग्रेटचा एक आणि ग्रँडचा एक, असे दोन जनरेशन तिथे झाले. मग ग्रेट ग्रँड मदर म्हणजे पणजी, आणि ग्रेट ग्रँड फादर म्हणजे पणजोबा, आजोबांचे वडील किंवा आजोबांची आई, बरोबर. ग्रेट ग्रँड मदर, ग्रेट ग्रँड डॉटर. आणि याच्याच मध्ये जे आहेत ना, पणतू आणि पंती म्हणजे काय, नातवाचा मुलगा किंवा मुलगी किंवा नातीचा मुलगा किंवा मुलगी. ग्रेट ग्रँड डॉटर, ग्रेट ग्रँडसन, ग्रेट ग्रँड डॉटर पणती, ग्रेट ग्रँडसन पणतू. सेम वे आता ग्रेट ग्रेट ग्रँड, 3 पिढ्या झाल्यावर का गॅपच्या, ग्रेट एक पिढीचा गॅप, ग्रेट दुसऱ्या पिढीचा गॅप, ग्रँड तिसऱ्या पिढीचा गॅप, 3 पिढ्यांचा गॅप असेल म्हणजे काय, तर ग्रेट ग्रँडफादर, आजोबांचे पण आजोबा, बरोबर, तुमचे वडील, आजोबा, बरोबर, त्यांच्या पाठीमाग, असा 3 जनरेशनचा तुला जे आहेत ना गॅप दिसतो आहे. आणि नंतर मग पलीकडे असलेले म्हणजे तुम्ही आणि त्यांच्यामध्ये 3 पिढ्यांमध्ये, म्हणजे 5 पिढ्यांचं रिलेशनशिप आहे, शेवटची पिढी आणि टॉपची पिढी, आणि मध्ये 3 जणांचा गॅप आहे. तर त्याचे कोपऱ्यातले रिलेशनशिप वरचे आणि खालचे कोपऱ्यातले ग्रेट ग्रेट ग्रँड मदर म्हणजे खापड पणजी, आणि ग्रेट ग्रेट ग्रँड फादर म्हणजे खापड पणजोबा. आता पूर्वीची जॉईंट फॅमिली होते ना, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी यायच्या. याच्या पाठीमागे कारण काय, एक तर सर्वात महत्वाचं पूर्वीचं आयुर्मान खूप जास्त होतं, म्हणजे 100 100 वर्ष लोक जगायचे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, लग्नाच्या संदर्भात काय असेल, 19-18 वर्षाच्या मुला मुलींना सुद्धा मुलं मुली झालेली असायची खूप कमी कालावधीत. त्याच्यामुळे काय व्हायचं की जनरेशन जे आहेत ना ते फार फास्ट पुढे सरकायच्या. म्हणजे ग्रेट ग्रँड फादर आणि ग्रेट ग्रँड फादर हे तुम्हाला जिवंत पाहायला मिळायचे. आताच्या याच्यामध्ये ग्रेट ग्रेट ग्रँड फादर, ग्रेट ग्रेट ग्रँड मदर तुम्हाला अस्तित्वात नाही दिसतात, ते फक्त फोटोमध्येच दिसतील, आठवणींमध्ये दिसतील. फोटोमध्ये पण कदाचित दिसतात, आणि त्या काळात फोटो होते नाही. मोठमोठे जे असतील, एखादा शिवाजी महाराज, जसं उदयनराजे भोसले असतील, संभाजीराजे भोसले असतील, आत्ताच्या पिढीमधले आमदार खासदार आहेत, बरोबर, कोल्हापूर संस्थान किंवा सातारा संस्थानचे वगैरे, तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना ग्रेट 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 ग्रँड फादर असं म्हणत असतील, कारण त्यांचा वंशावळी स्पष्टपणे त्यांच्यासमोर अवेलेबल असते. त्याप्रमाणे ग्रेट ग्रेट ग्रँड डॉटर आणि ग्रेट ग्रेट ग्रँड, जसं मी सांगितलं, ही टॉपची जी होती ती ग्रेट ग्रेट ग्रँड फादर, ग्रेट ग्रेट ग्रँड मदर. पण आता जे आहेत ना, खालचं जे आहेत ना, 5 जनरेशन आहे, 3 जनरेशनचा गॅप सोडून जी बॉटमला असलेली आत्ताची आहेत, ग्रेट ग्रेट ग्रँड डॉटर खापडपंती, आणि ग्रेट ग्रेट ग्रँडसन म्हणजे खापडपंतू असं म्हटलं जातं किंवा समजलं जातं. ओके. सेम वे आता आय एम द ओनली डॉटर, द ओनली सन म्हणजे एकुलता एक मुलगा आहे, म्हणजे त्याला भाऊ बहीण इतर अपत्य नाही आई वडिलांना, फक्त एकच अपत्य आहे, लाडकं. द ओनली डॉटर एकच, एकुलती एक मुलगी आहे. द ओनली सन एकुलता एक मुलगा आहे. ह्या दृष्टिकोनातून द ओनली अँड द ओनली डॉटर किंवा द ओनली सन असं म्हणतात किंवा म्हटलं जातं. सेम वे ट्विन्स जे जन्माला आलेले आहेत, एकाच वेळी दोघांचा एकाच आईच्या पोटून जन्म झालेला असेल, 2 मुली असतील तर दे आर ट्विन सिस्टर्स, 2 मुलं असतील तर ट्विन
ब्रदर्स, किंवा भाऊ बहीण दोघे असे जुळे जन्माला येऊ शकतात, की मुलगी पण आहे मुलगा पण, दोघं एकाच वेळेस जन्माला आले, ट्विन्स. ओके. त्याचप्रमाणे तिळ ही फार दुर्मिळ गोष्ट असते, की एकाच वेळेस 3 अपत्य जन्माला येतात. फार फार म्हणजे लाखांमध्ये एखादी केस अशी घडते, त्याला तिळे म्हणतात. जुळे म्हणजे दोघं, 3 असलेले तिळे, ट्रिपल्स. मग 3 मुली एका वेळी जन्माला आल्या असतील तर ते ट्रिपल सिस्टर्स झाल्या. 3 मुलं जन्माला आले असतील तर ट्रिपल ब्रदर्स झाले, किंवा 2 भाऊ 1 बहीण, 2 बहिणी 1 भाऊ, असं पण होऊ शकतं. त्याच्यामध्ये ट्रिपल्स असं म्हटलं तर तिळे. त्याचप्रमाणे आता समजा यदा कदाचित एखाद्या आई वडिलांना 5 अपत्य आहेत, बरोबर. मग आमचा मोठा मुलगा, मोठा म्हणजे काय, तर नाही त्याला सांगायचं नाही, हा जो आहे ना हा सर्वात मोठा आहे, हा मोठा आहे, हा मधला आहे, आणि हा लहान आहे, आणि हा सर्वात लहान आहे. जसं आपण उदाहरण स्पष्ट करण्यासाठी पांडवांचं उदाहरण घेऊ शकतो. तर पांडवांमध्ये सर्वात मोठा जो होता तो होता युधिष्ठिर. युधिष्ठिर नंतर जो होता तो होता भीम. त्याच्यानंतर होता अर्जुन, त्याच्यानंतर नकुल, आणि त्याच्यानंतर सहदेव. तर आपण ह्या 5 जणांना घेतला, इथे तर डॉटरचा शब्दप्रयोग वापरलाय. सर्वात मोठी मुलीवर काही, सर्वात मोठी, पहिल्यांदा हिचा जन्म झाला. एल्डर डॉटर, शी इज एल्डेस्ट डॉटर, एल्डर नाही एल्डेस्ट डॉटर, सर्वात मोठी मुलगी. आणि तिच्या पाठीमागे असलेली जी आहेत ना, तिच्या पाठीशी जन्माला आलेली एल्डर सिस्टर, मोठी मुलगी आहे. आणि मधला मुलगा, मधली मुलगी आहे, ही मिडल आहे, मग ही तिसऱ्यांदा जन्माला आली. आणि त्याच्यानंतर यंगर डॉटर, लहान मुलगी, आणि यंगेस्ट डॉटर, सर्वात लहान शेंडीफळ आहे, यंगेस्ट. ह्या पद्धतीने तिथे वापर होतो किंवा केला जातो. ओके. सेम वे आता आपण जे पांडवांचं उदाहरण घेतलं ते इथे छान लागू होईल बघा. युधिष्ठिर इज द एल्डेस्ट सन ऑफ कुंती, अँड भीमा इज द एल्डर सन. अर्जुना इज द मिडल सन, नकुल इज द यंगर सन, अँड द सहदेव इज यंगेस्ट सन. ह्या पद्धतीने त्याचा वापर होतो किंवा केला जातो, बरोबर. सो ह्या पद्धतीने आपण पाहतोय. आता याला सन आणि डॉटर्स वापरला तर असं नाही, एखादा ह्या झाली, ही माझी सर्वात मोठी बरं का, सर्वात मोठी, यंगेस्ट सिस्टर. त्याच्यानंतर एल्डेस्ट सिस्टर, सॉरी, सर्वात मोठी बहीण, आणि एल्डर सिस्टर ही मोठी बहीण, मिडल सिस्टर मधली बहीण, यंगर सिस्टर लहानी बहीण, यंगेस्ट सिस्टर सर्वात लहानी बहीण, बरोबर. आणि भावासाठी सुद्धा वापरला जातो. एल्डेस्ट ब्रदर सर्वात मोठा भाऊ बरं का, एल्डर ब्रदर मोठा भाऊ, मिडल ब्रदर मधला भाऊ, यंगर ब्रदर लहान भाऊ, आणि यंगेस्ट ब्रदर सर्वात लहान भाऊ. आता हे रिलेशनशिप तुम्ही अंकल म्हणजे काका, हे सर्वात मोठे काका बरं का, हे मधले काका बरं का, हे सगळे लहान काका, हे सगळ्यात मोठी आत्या बरं का, ही मधली आत्या, अशा याच्यावर सुद्धा वापरू शकतात. फक्त शब्द लक्षात ठेवा, सर्वात मोठा एल्डेस्ट, मोठा एल्डर, मधला मिडल, लहान यंगर, आणि सर्वात लहान यंगेस्ट. यंगेस्ट ब्रदर, यंगेस्ट सिस्टर, याचप्रमाणे यंगेस्ट अंकल, यंगेस्ट आंटी, एल्डेस्ट ब्रदर, एल्डेस्ट अंकल किंवा एल्डेस्ट आंटी, असं सुद्धा शब्दप्रयोग तिथे वापरला जातो. सिबलिंग सिस्टर किंवा सिबलिंग ब्रदर, सिबलिंग सिस्टर ब्रदरपेक्षा नुसतं सिबलिंग म्हणतात, अशी प्रथा प्रचलित आहे. सिबलिंग म्हणजे सख्खी बहीण किंवा सख्खा भाऊ. सेम ब्लड सिस्टर, ब्लड मदर, ब्रदर म्हणजे काय, रक्ताची बहीण आहे, बरोबर. आमचं रक्ताचं नातं आहे, रक्ताचा भाऊ आहे, सख्खा, सोयरा, रक्ताने, या अर्थाने ब्लड. सिबलिंग आणि ब्लड बऱ्याच वेळा समानार्थीने सुद्धा वापरता येत किंवा वापरलं जातं. पुटेटिव्ह, आता मी मला सांगितलं बघा, मानलेला, म्हणजे ही माझी सखी आई नाहीये, पण मीला आई सारखी मानतो, बरोबर. शी इज माय पुटेटिव्ह मदर. हे माझे वडील नाहीये, पण यांना वडिलांसारखे मानतो. माझ्या वडिलांचे मित्र आहेत, आमचे काका आहेत, पण माझ्या वडिलांसमान आहे बरं का मला ते. पुटेटिव्ह, मी त्यांना वडीलच मानतो. पुटेटिव्ह फादर, पुटेटिव्ह मदर, पुटेटिव्ह मानलेला. मग हे मानलेली बहीण आणि मानलेला भाऊ सुद्धा असू शकतो. माझी खरी बहीण नाही, मला बहीण नाहीये, पण मी हिला बहिणीसारखं मानतो बरं का. शी इज माय पुटेटिव्ह सिस्टर. आणि मानलेला भाऊ आहे, भावासारखा याला मानतो मी. मग याला काय म्हटलं तर पुटेटिव्ह ब्रदर, हा माझा मानलेला भाऊ आहे. पुटेटिव्ह ब्रदर, पुटेटिव्ह सिस्टर. त्याचप्रमाणे हा माझा मुलगा नाहीये, पण मानलेला मुलगा आहे, पुटेटिव्ह सन. ही माझी मानलेली मुलगी आहे, पुटेटिव्ह डॉटर. मुलगी नाही, मुलगा नाही, पण मुलासारखं मानतो, त्याचा दर्जा देतो. या अर्थाने तिथे जे वापर होतो किंवा केला जातोय. ओके. फॉस्टर, संगोपन केलेलं. जसं आपण सांगितलं कृष्ण आणि यशोदाच्या संदर्भात, यशोदा वॉज द फॉस्टर मदर ऑफ लॉर्ड कृष्णा, अँड
वसुदेव आणि जे आहेत ना नंद जे आहेत ते त्यांचे फॉस्टर फादर होते भगवान कृष्णांचे. आणि वासुदेव जे होते ते त्यांचे जे आहेत ना रिअल फादर होते. बरोबर, फॉस्टर संगोपन ज्यांनी केलेलं आहे, ज्यांच्या घरात लहानपण बालपण सगळं गेलंय, ज्यांनी दूध पाजलंय, ज्यांच्या अंगाखांद्यावर केलंय, ज्याने संगोपन केलंय, पालन पोषण केलेलं आहे, अशांसाठी तो शब्दप्रयोग वापरला जातो. फॉस्टर मदर, फॉस्टर ब्रदर. ह्याच अनुषंगाने जे आहेत ना फॉस्टर सिस्टर, फॉस्टर ब्रदर. बरोबर, जसं फॉर एक्झाम्पल बलराम आणि जे आहेत ना कृष्णाचं सांगितलं तर फॉस्टर सिस्टर किंवा फॉस्टर ब्रदर ह्या पद्धतीने. ओके, सेम वे संगोपन केलेली मुलगी, जसं लॉर्ड कृष्णा वॉज द फॉस्टर सन ऑफ यशोदा अँड नंद. फॉस्टर सन, फॉस्टर डॉटर, तसं संगोपन केलेली मुलगी असेल तर फॉस्टर. संगोपन केलेले, अंगा खांद्यावर ठेवलेले, त्यांना मुलासारखं तुम्ही वाढवलेलं आहे, त्यांचा खर्च पाणी सगळं तुम्ही केलेला आहे, त्यांना जीव लावलेला. फॉस्टर, संगोपन केले, पालन पोषण केले, या अर्थाने वापरला तो. मॅटर्नल आणि पॅटर्नल अशी दोन रिलेशनशिप वापरला जातं. मग आंटी, पण आंटी म्हटल्यानंतर जे आहेत ना सगळ्यांनाच आंटी म्हणतो आपण. मग कुठल्याही वडिलांच्या स्तरावरती जे आहेत समवयस्कर असलेली कुठली महिला असो त्याला आंटी म्हटलं जातं. पण आपल्याला काही स्पेसिफिकेशन द्यायचं असेल ना तर मॅटर्नल आंटी. मॅटर्नल आंटी म्हणजे काय, आईकडची. आईकडची म्हणजे काय, मावशी, आईची बहीण किंवा आईचा भाऊ जो आहे त्याची पत्नी. मॅटर्नल आंटी. मग मॅटर्नल आंटी एक तर मावशी असेल किंवा मामी असेल. आणि मॅटर्नल अंकल म्हटल्यानंतर एक तर मामा असेल किंवा मावसा असेल. मावसा म्हणजे मावशीचे मिस्टर. सेम वे मॅटर्नल जसं तसं पॅटर्नल. परत इथे अंकल, पण आपल्याला स्पेसिफिकेशन सांगायचंय. मॅटर्नल नाही, काय पॅटर्नल, वडिलांकडचे. पॅटर्नल आंटी म्हणजे काकू किंवा आत्या. काकू म्हणजे काय तर वडिलांचे जे भाऊ आहे त्यांची मिसेस काकू, पॅटर्नल आंटी. आत्या वडिलांची जी बहीण आहे सख्खी ती पॅटर्नल आंटी. पॅटर्नल अंकल काका, वडिलांचे सख्खे भाऊ, पॅटर्नल अंकल. किंवा आत्याचे मिस्टर असतील ज्यांना फुफा म्हटलं जातं. बरं, मग पॅटर्नल अंकल म्हणजे फुफा, आत्याचे मिस्टर पॅटर्नल अंकल. काका आणि फुफा दोघांनाही पॅटर्नल अंकल, आणि काकू आणि आत्या दोघांनाही पॅटर्नल आंटी म्हटलं जातं. सेम वे मॅटर्नल कझिन सिस्टर म्हणजे मामे बहीण असेल किंवा मावस बहीण असेल म्हणजे काय, मामाची मुलगी असेल तर ती मामे बहीण, मावशीची मुलगी असेल तर ती मावस बहीण. दोघांना मॅटर्नल कझिन सिस्टर म्हणतात. आणि मामे भाऊ किंवा मावस भाऊ असेल म्हणजे काय, मामाचा मुलगा असेल मावस भाऊ किंवा मावशीचा मुलगा असेल तर मामे भाऊ, मावस भाऊ, मॅटर्नल कझिन ब्रदर. हे क्लॅरिफिकेशन जे आहेत ना तुम्हाला विचारल्यानंतर द्यायचंय. पण हाका मारताना आणि प्रायमरी लेवलची ओळख करून येतात कझिन हा शब्द बरोबर वापरला. इव्हन ब्रदर आणि सिस्टर असा सुद्धा शब्दप्रयोग त्याच्यामध्ये वापरला जात नाही किंवा येत नाही. म्हणून इथे कझिन हा शब्दप्रयोग शक्यतो जास्त पॉप्युलर आहे. म्हणून मॅटर्नल कझिन सिस्टर, त्याच्यानंतर मॅटर्नल कझिन ब्रदर असे शब्दप्रयोग तिथे येतात किंवा पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे पॅटर्नल सुद्धा येतात म्हणजे काय, चुलत बहीण. काका आहे ना त्यांची मुलगी किंवा आत्या आहे ना तिची मुलगी, तर हे चुलत बहीण किंवा आते बहीण. पॅटर्नल कझिन सिस्टर, पॅटर्नल कझिन ब्रदर म्हणजे चुलत भाऊ, काकांचा मुलगा किंवा आत्याचा मुलगा असेल आते भाऊ, पॅटर्नल कझिन ब्रदर असाही शब्दप्रयोग त्याच्यामध्ये होतो किंवा वापरला जातो. सेम वे नेफ्यू किंवा नीस, भाची किंवा पुतणी. बरोबर, मग इथे नीस भाचा पाहिजे होता ऍक्च्युली या ठिकाणी. नेफ्यू अँड नीस. तर भाची किंवा पुतणी, बहिणीचा किंवा भावाचा मुलगा असेल तर त्याला जे आहे ना नेफ्यू. आणि नीस हा स्त्रीसाठी वापरला जाणारा शब्द आहे. सेम वे विडो आणि विडोवर. विडो आणि विडोवर, विधवा अशी महिला जिचा पती अस्तित्वात नाहीये, वारलेला आहे तर तिला विडो म्हटलं जातं. आणि असा व्यक्ती ज्याची पत्नी हयात नाहीये तो विडोवर. सेम वे को वाईफ आणि को हजबंड म्हणजे पती आहे आणि पतीने दुसरं लग्न केलं ती हयात असताना, तर त्या दोघी एकमेकींच्या काय झाल्या, सवत झाल्या. मग त्याला को वाईफ म्हटलं जातं. माझ्या नवऱ्याची बायको सिरियल आहे ना मराठी मधली, मग त्या एकमेकींच्या को वाईफ झाल्या. आणि तशाच प्रकारे जर एकच पत्नी आणि तिला दोन पती असतील तर को हजबंड झाले. जसं फॉर एक्झाम्पल आपण पौराणिक गोष्टींमध्ये पाहतो, पांडव जे आहे त्यांची एकच पत्नी होती. कोण होती, द्रौपदी. मग ते भाऊ होते सख्खे आणि को हजबंड पण होते. बरोबर ना, या पद्धतीने. सेम वे डायव्होर्सी आणि डायव्होर्से. डायव्होर्सी याचा अर्थ फारकत झालेली महिला किंवा स्त्री,
आणि डायव्हर्स याचा अर्थ फारकत झालेला पुरुष. सेम वे एक्स वाईफ किंवा एक्स हजबंड. एक्स वाईफ म्हणजे काय? अगोदरची पत्नी, म्हणजे आता तिची फारकत झालेली आहे, आता पत्नी म्हणून राहिली नाही, पण कधी काळी ती पत्नी होती, एक्स वाईफ. आणि असं पतीच्या बाबतीत आता त्या पतीपासून घटस्फोट घेतलेला आहे, फारकत घेतलेली आहे, आता दुसरं लग्न केलेलं आहे किंवा त्याच्या नवऱ्याचं लग्न झालेलं दुसरं, आता त्याला काय म्हणणार? हजबंड म्हणणार. त्याला काय म्हणणार? एक्स हजबंड आहे, मागचा पूर्वीचा पती. सेम वे स्टेप मदर आणि स्टेप फादर. सावत्र आई म्हणजे सख्खे वडील असतील, त्यांनी दुसरं लग्न केलं असेल तर ती जाईल सावत्र आई, म्हणजे स्टेप मदर. आणि जर आई असेल, सख्खी आई, आणि तिने दुसरं लग्न केलं असेल, दुसरे वडील आले असतील, तर त्याला सावत्र वडील म्हणतात, स्टेप फादर. स्टेप मदर, स्टेप फादर. स्टेप मदर सावत्र आई, स्टेप फादर सावत्र वडील. सेम वे स्टेप सिस्टर आणि स्टेप ब्रदर. स्टेप सिस्टर सावत्र बहीण, म्हणजे सावत्र वडिलांची मुलगी स्टेप सिस्टर, सावत्र वडिलांचा मुलगा किंवा सावत्र आईचा मुलगा, सावत्र भाऊ स्टेप ब्रदर. स्टेप सिस्टर, स्टेप ब्रदर. स्टेप सिस्टर सावत्र बहीण, स्टेप ब्रदर सावत्र भाऊ. सेम वे स्टेप डॉटर सावत्र मुलगा आहे, सावत्र मुलगी आहे, म्हणजे तो अगोदरच्या पत्नीपासून झालेला किंवा अगोदरच्या पत्नीपासून झालेले अपत्य आहेत, मुलगा किंवा मुलगी. मग स्टेप ब्रदर, स्टेप डॉटर आणि स्टेप सन असा शब्दप्रयोग वापरला जातो. अडॉप्टेड डॉटर किंवा अडॉप्टेड सन. इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल, बंधत्व असेल, तर लोक जे आहेत ना, अनाथाश्रमातून मुलं दत्तक घेतात किंवा आपल्या भावाचा किंवा बहिणीचा मुलगा घेतात. पण अडॉप्ट करणं म्हणजे काय? पुटेटी वेगळं, मानलेलं वेगळं, पण तुम्ही अधिकृतरित्या त्याला स्वतःचं आडनाव देतात, स्वतःचं नाव देतात. आता तो तुमचा खऱ्या अर्थाने वास म्हणून देणार, तुमची पिढी तुमचं आडनाव घेऊन तो पुढे जाणार, या दृष्टिकोनातून. अडॉप्टेड डॉटर दत्तक घेतलेली मुलगी, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अडॉप्टेड सन दत्तक घेतलेला मुलगा, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. सेम वे यामध्ये प्रोजिनी डॉटर किंवा प्रोजिनी सन, औरस किंवा वैद्य जाईज आहे. समाजाने आणि कायद्याने मान्य असलेले जे संबंध प्रस्थापित आहे. प्रोजिनी डॉटर, हो, देव ब्राह्मणांच्या साक्षीने कोर्टात जे आहेत ना रजिस्टर्ड करून लग्न झाले आणि आता अपत्य निर्माण झाले, ही जी मुलगी आहे ही प्रोजिनी डॉटर आहे, औरस किंवा वैद्य मुलगी आहे, आणि मुलगा असेल तसा प्रोजिनी सन म्हटलं जातं. सेम वे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स म्हणजे काय? विवाहबाह्य. लग्न झालेलं आहे, पण लग्नाव्यतिरिक्त इतरांशी जर सेक्स रिलेशनशिप असेल, शारीरिक संबंध असतील, त्याला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स असं म्हटलं जातं. सेम वे कीप. जर ठेवलेली बाई असेल, म्हणजे एखादी जी आहेत ना महिला, तिच्याशी शारीरिक संबंध असलेला पुरुष, तिचा राहण्या खाण्याचा सगळा खर्च करतो, त्याला कीप म्हटलं जातं. ठेवलेली बाई, लग्नाशिवाय पत्नीसारखं तिच्याशी तो व्यवहार करतोय. मिस्ट्रेस म्हणजे काय? अवैध असलेली पत्नी, अनैतिक संबंध. कदाचित तो जबाबदारीने घेते, तरी सुद्धा शारीरिक संबंध आहे, मिस्ट्रेस ज्याला म्हटलं जातं. अवैध, अनैतिक संबंधात असलेली महिला किंवा स्त्री. इलेजिटिमेट डॉटर किंवा इलेजिटिमेट मतलब अनौरस किंवा अवैध, नाजाईज. नाजाईज लडकी है ये, नाजाईज लडका आहे. अनौरस मुलगा किंवा अवैध मुलगा म्हणजे काय? समाजाने त्याला मान्यता दिली नव्हती, कायद्याने मान्यता दिली नव्हती, पण तरी सुद्धा शारीरिक संबंध निर्माण झालेला मुलगा असेल तर तो इलेजिटिमेट समजा, आणि जर तशा प्रकारची मुलगी असेल तर इलेजिटिमेट डॉटर झाली. ओके. सेम वे आता नॉर्मल लेवलचे जे प्रोफेशनल रिलेशनशिप आहे सोसायटीमध्ये पाहायला मिळतात, जे रक्ताचे नातेवाईक नातेसंबंध नाही, पण कुठल्या ना कुठल्या रूपाने तुमचा संबंध त्यांच्याशी येत असतो, अशा गोष्टी ज्या आहेत ना त्या तिथे पाहायला मिळतात. कुठल्या? लीडर, नेता, नायक आहे, बरोबर. फॉलोअर, अनुयायी आहे, आज्ञार्थी आहे. मग बरेच जण म्हणतात ना की तो माझा फेवरेट लीडर आहे, तो लीडर जे जे करेल ना त्याला माझी मान्यता असते, मी त्याला सपोर्ट करतो. फॉलोअर्स आहे. लीडर म्हणजे नायक, फॉलोअर्स म्हणजे अनुयायी, नेता, अनुयायी. सेम वे डॉक्टर आणि पेशंट. आताच्या याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला आरोग्याशी रिलेटेड हॉस्पिटलशी खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा संबंध येतो आहे, बरोबर ना. सगळ्यात प्रॉस्पेरिटी असलेलं प्रोफेशन आलेलं आहे आता सध्या. हे काय? डॉक्टर म्हणजे वैद्य आणि पेशंट म्हणजे रुग्ण, ज्याच्यावर उपचार चाललेले डॉक्टर करतोय ते. सेम वे मास्टर अँड डिसायपल, गुरु आध्यात्मिक असेल कुठले असेल, त्याचं शिष्यत्व पत्करलं असेल तर तो डिसायपल झाला. मास्टर अँड डिसायपल, गुरु आणि शिष्य. जसं स्वामी विवेकानंद वॉज द डिसायपल ऑफ रामकृष्ण अँड रामकृष्ण वॉज द मास्टर ऑफ स्वामी विवेकानंद. किंवा संत ज्ञानेश्वरांचे जे गुरु होते ते होते निवृत्ती महाराज, त्यांचे मोठे भाऊ पण होते. आपण म्हणू शकतो ज्ञानेश्वर वॉज द डिसायपल ऑफ निवृत्ती महाराज अँड निवृत्ती महाराज वॉज द मास्टर ऑफ ज्ञानेश्वर, या पद्धतीने. ओके.
सेम वे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई, एम्प्लॉयर मालक आहे, बरोबर, की जो तुम्हाला रोजगार प्रदान करतो, जो तुम्हाला जे आहेत ना नोकरी देतो, नोकरीला ठेवून घेतो तुमच्याकडे, आणि तुम्ही कर्मचारी झालात, त्यांचे एम्प्लॉई झालात. करेक्ट. सेम टीचर आणि स्टुडंट, जे तुम्हाला कुठला तरी विषय शिकवत आहे, कुठल्यातरी विषयाचं ज्ञान तुम्हाला दिलं जातं ते त्यांच्याद्वारे, तर ते टीचर झाले. दे टीच यू. टीचर. स्टडी करताय तुम्ही, म्हणून स्टुडंट या अर्थाने टीचर आणि स्टुडंट हे सुद्धा नाते आपल्याला पाहायला मिळतं. सेम लॉर्ड अँड सर्वंट. लॉर्ड म्हणजे काय, आपण म्हणतो लँडलॉर्ड आहे, खूप मोठी जमीन आहे त्यांच्याकडे, जमिनीचा मालक आहे. मग लॉर्ड म्हणजे मालक. ओ माय लॉर्ड, लॉर्ड मालक सन्मानार्थी. आणि सर्वंट म्हणजे काय, सेवक. ओके. सेम वे बेनिफॅक्टर आणि सप्लिकांट. बेनिफॅक्टर म्हणजे दाता, जो देणारा आहे, बरोबर, देणगी देणारा दाता आहे, तुम्हाला काहीतरी प्रदान करतोय. आणि सप्लिकांट याचा अर्थ तुम्ही याचना करताय, मला हवंय आहे, त्या गोष्टी तुम्ही स्वीकारता आहात, बरोबर. त्याचप्रमाणे हाऊस ओनर. आमचे हाऊस ओनर, घर मालक आहे बरं का, आम्ही भाड्याने राहतो, किंवा बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये स्वतंत्र रूम मिळत नाही, मग फॅमिली मध्येच तुम्ही जाऊन राहायचं पाहुणे म्हणून. पण पाहुणे म्हणून म्हणजे फुकट नाही, जे तुम्ही पैसे देणार, म्हणून त्यांना पेईंग गेस्ट म्हणतात. गेस्ट कडून पण पैसे नाही घेत, पण हे असे गेस्ट असतात ज्यांच्याकडून आपण पैसे घेतो, पेईंग गेस्ट आहेत, पेईंग गेस्ट. मग पुणे आणि मुंबईला बऱ्याच वेळा पेईंग गेस्ट म्हणून राहतो, म्हणजे किचन एकच असतं, झोपड्यांची खोली कदाचित वेगळी असेल किंवा एकत्र असेल, पण त्यांच्या फॅमिलीचा एक भाग म्हणून राहतं त्यांच्या फॅमिली बरोबर, आणि तुम्ही त्यांचे गेस्ट आहात, पण पेईंग करणारे गेस्ट आहात, म्हणून पेईंग गेस्ट. हाऊस ओनर आणि पेईंग गेस्ट. वेल विशर आणि विच विशर. वेल विशर म्हणजे तुमचा हितचिंतक, तुमचं कल्याण व्हायला पाहिजे, तुमचं भलं व्हायला पाहिजे, तुमचं काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे, ही त्याच्या मनामध्ये प्रामाणिक भावना असते त्या वेल विशर. ही इज माय वेल विशर, माझा हितचिंतक आहे बरं का. आणि विच विशर म्हणजे तुमचं वाटोळं हो, तुम्हाला नुकसान पोचो, तुमचं अकल्याण व्हावं, असं त्याच्या मनात सातत्य नसतं. त्याला विच याचा अर्थ चटणीसारखे विचार करणारा, विष ठेवणारा, विच विशर अहित चिंतक आहे, तुमचं कधी चांगलं झालेलं त्याला पाहवत नाहीये. अशा व्यक्तीला तुम्ही ही इज माय विच विशर आणि ही इज माय वेल विशर, तुमच्या नेहमी कल्याणाचा विचार करणारा आहे, तुमचा नेहमी कल्याणाचा विचार करतो, त्याला वेल विशर म्हटलं जातं. ओके. सेम वे गॉड अँड डिवोटी. गॉड, परमेश्वर, भगवंत, गॉड, बरोबर, आम्ही भक्त आहोत. फॉर एक्झाम्पल, साईबाबा इज अवर गॉड अँड वी आर द डिवोटी ऑफ साईबाबा. आम्ही भक्त आहोत आणि पूजक आहोत, ज्याला डिवोटी म्हटलं जातं, बरोबर. सेम वे अँसेस्टर म्हणजे पूर्वज, आपल्या आधी होऊन गेलेले आहेत, बरोबर. जसं रामकृष्ण हे आमचे पूर्वज होते, आमचे भारतीय विज्ञानात खूप पुढे गेलेले होते, आमचे पूर्वज, याच्या आधी घडून गेलेले हजार वर्षापूर्वीची जी पिढी आहे, अँसेस्टर. आणि डिसेंडंट म्हणजे काय, डिसेंडंट म्हणजे जे आहेत ना वंशज, त्यांच्याकडून आलेली आत्ताची पिढी, जी त्यांचा वारसा घेऊन चालते आहेत, असं पूर्वज आणि वंशज. इंटरव्ह्युअर आणि इंटरव्ह्युअर म्हणजे मुलाखत घेणारा, जो नोकरी देतोय, तुम्हाला प्रश्न विचारतोय, आणि ते इंटरव्ह्यू म्हणजे काय, मुलाखत देणारा, जो उत्तर देतो आहे, जो नोकरी जॉईन करायला गेलेला आहे, या पद्धतीने. सेम वे नेबर्स, शेजारी राहणारे, सोसायटीमध्ये शेजारी राहतात, ऑफिसमध्ये शेजारी राहतात, किंवा घर लागून आहे, प्रांगणात आहे, पलीकडे आहे, आमचे शेजारी फार चांगले का, अवर नेबर्स आर व्हेरी गुड. नेबर, शेजारी. ओके. सेम वे मेडिएटर, मध्यस्थ, म्हणजे मेडिएटर म्हटल्यानंतर व्यावसायिक दृष्टिकोनातून पण असतात, संबंध प्रस्थापित करण्यासाठी ते मध्यस्थी करतात, ते दुवा साधतात, बरोबर, तर त्यांना मेडिएटर म्हणतात, मध्यस्थी. आणि अजून एक रिलेशनशिप जे आहेत ते भारतामध्ये पॉप्युलर समजतात, डिव्हाइन सिस्टर आणि डिव्हाइन ब्रदर, म्हणजे धर्मबंधू, गुरुबंधू, एका स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन मध्ये आहे. जसं आपल्याकडे बरेच स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन पाहायला मिळतात, जसं स्वाध्याय परिवार आहे, गायत्री परिवार आहे, ब्रह्मकुमारी परिवार आहे, आसाराम बापूंचा परिवार आहे, सुधांशू महाराजांचा परिवार आहे, जनार्दन स्वामी महाराजांचा मानणारे लोक आहेत, बरोबर. अशा बऱ्याच स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन ज्या आहेत त्यांच्या त्या स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन मध्ये जोडले गेलेले 2 जण असतील ना, तर ते नंतर डिव्हाइन रिलेशनशिप आहे, डिव्हाइन ब्रदर, डिव्हाइन सिस्टर, आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये काम करणारे आहेत, किंवा सद्गुरू जे आहेत वासुदेव जगी, त्यांच्या परिवारामध्ये काम करणारे आहेत, ईशा फाउंडेशन वगैरे जे आहे ते. तर असं स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन एकच फिलॉसॉफी, एकच जे आहेत स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करतात, उपासना करतात, तर ते डिव्हाइन ब्रदर आणि डिव्हाइन सिस्टम, स्पिरिच्युअल रिलेशनशिप मधून आलेलं बंधुभाव, विश्वबंधुत्व आपण म्हणा, डिव्हाइन ब्रदरहुड अंडर फादरहुड ऑफ गॉड, बरोबर. डिव्हाइन ब्रदरहुड म्हणजे काय, दैवी नाता, एक नातेसंबंध. विश्वबंधुत्व, युनिव्हर्सल ब्रदरहुड,
डिव्हाइन दैवी भाव ज्याच्यामध्ये आहेत, पवित्र भाव ज्याच्यामध्ये आहेत, असे संबंध असलेले दोघं, डिव्हाइन सिस्टर आणि डिव्हाइन ब्रदर. त्याचप्रमाणे फॉरेनमध्ये काय होतं माहिती का, की दोन महिला एकमेकांशी जे शारीरिक संबंध ठेवू शकतात, ते लग्नही करू शकतात. त्या रिलेशनशिपला लेस्बियन म्हणतात. आपसात शारीरिक संबंध असलेली महिला ज्यांना लेस्बियन म्हटलं जातं. म्हणजे फॉरेनमध्ये दोन बायका एकमेकांशी लग्न करू शकतात. लेस्बियन म्हटलं जातं, ज्या दोन बायका एकमेकांच्या प्रती आकर्षित आहेत किंवा आपलेपणाची भावना ठेवतायत आणि त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध, प्रेम प्रकरण, लग्न पण करू शकतायत ते लेस्बियन. आणि असाच प्रकार जर पुरुषांमध्ये असतील, समलिंगी आकर्षण आहे, आपसात शारीरिक संबंध असलेले दोन पुरुष आहेत, त्यांना म्हटलं जातं गे. आणि ह्या दोन्ही रिलेशनशिपला, लेस्बियन आणि गे, यांना एकत्रित म्हटलं जातं होमोसेक्सुअलिटी या पद्धतीने. अर्थात याच्यामध्ये जे आहेत ना, फार काही तथ्यात जाण्याचा अर्थ नाही. आपल्या रेग्युलर लाईफमध्ये जे आपल्याला पाहायला मिळतात, आई वडील, भाऊ बहीण, आत्या काका, मामा मावशी, हे सगळे रिलेशनशिप आपल्याला समजले पाहिजे किंवा लक्षात आले पाहिजे. परत एकदा रिलेशनशिप ब्रीफ मध्ये मी डिस्क्राईब करतोय. पर्सनल रिलेशनशिप जे खाजगी, ते तुम्ही दुसऱ्यांबरोबर शेअर नाही करत. फॅमिली रिलेशनशिप जे तुम्ही कुटुंब एकत्र राहतात, कौटुंबिक संबंध, ब्लड रिलेशनशिप आडनाव सारखे, डीएनए सारखा या अर्थाने. सोशल रिलेशनशिप जिथे तुम्ही सातत्यानं भेटतात आणि तुमची ओळख होते, मैत्री होते. प्रोफेशनल रिलेशनशिप काहीतरी पैसा, व्यवहार, ट्रान्झॅक्शन, डीलच्या निमित्ताने एकत्र आले, प्रस्थापित झालेले संबंध प्रोफेशनल. इनला लग्न झाल्यानंतर तुमच्या जीवनसाथीकडचे जेवढे काही रिलेशनशिप असतात, ते सगळेचे सगळे इनलॉज मध्ये असतात. सिरियस रिलेशनशिप ज्याच्यामध्ये गंभीर असतात, इमोशनली अटॅच असतात. कॅज्युअल रिलेशनशिप तुम्ही त्याच्यामध्ये फार काही सिरियस नसतात, कॅज्युअल आहेत, त्याच्याने काही फरक पडत नाही. ते असले काही नसले काही तुम्हाला घेणं देणं नाही. लिगल रिलेशनशिप ज्याला डॉक्युमेंटेशन आहे, कोर्टाची मान्यता आहे, कायद्याची परवानगी आहे. इलिगल रिलेशनशिप ज्याचं डॉक्युमेंटेशन नाही, कायद्याची परवानगी नाहीये, कोर्ट त्याला मान्यता देते. एथिकल रिलेशनशिप समाज कल्याणासाठी जे काही महत्वपूर्ण गोष्टी असतात त्याच्यातून निर्माण झालेले संबंध आहे, अधिकृत मान्यता आहे समाजाची, समाजाच्या कायद्याची, कोर्टाच्या नाही, समाजाच्या कायद्याची. अनएथिकल म्हणजे ज्याच्या कल्याणासाठी वापरला, ते त्या रिलेशनशिप जे आहेत ना, त्या नीतिमत्ताला धरून नये, समाजाने ठरवलेल्या नियमाला मान्य नाही आहे. मॅटर्नल मॅटर्नल म्हणजे आईकडचे सगळे नातेवाईक, नातेसंबंध, म्हणजे आई लग्न होण्याच्या आधी जे जे काही रिलेशनशिप होते, वडील होती, आई होती, भाऊ होते, बहीण होते, ते सगळेचे सगळे काय मॅटर्नल रिलेशनशिप. आणि त्याचे नंतर वाढलेलं प्रमाण, जसं भावाचं नुकतंच लग्न झालं तरी सुद्धा त्याची पत्नी मॅटर्नल रिलेशनशिप मध्ये येते तुमच्या. आणि मॅटर्निटी, आई, मदर फॉर मॅटर्नल, पापा फॉर पॅटर्नल, हे लक्षात राहणं. पॅटर्नल वडिलांकडचे जे आहेत ना, सख्खी भाऊ, सख्खी बहीण किंवा ते असतील, त्या सगळ्या गोष्टी. आईच्या बाहेरकडचे नातेवाईक सगळे मॅटर्नल रिलेशनशिप, आणि वडिलांकडचे जे आहेत ना, सगळे ना पॅटर्नल रिलेशनशिप. लेजिटिमेट म्हणजे वैद्य, अधिकृत, समाज आणि कोर्ट दोघांची मान्यता. इलेजिटिमेट, अनवरस संतान ज्याला म्हणतात, नाजाईज या अर्थाने. सेम वे क्लोज रिलेशनशिप, इमोशनली तुम्ही अटॅच आहात, एकमेकांशी शेअरिंग मोठ्या प्रमाणात. एक्स आता संबंध तुटले, पण पूर्वी कधी कधी होते. फ्युचर अजून संबंध एस्टॅब्लिश नाही झालेले, पुढचे संबंध जे आहेत ना, ते ना. सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पाहतोय हे संपल्यानंतर. सिबलिंग, सख्खे भाऊ बहीण असतील, सखे सोयरे, सिबलिंग म्हटलं जातं. पोटेटिव्ह म्हणजे मांडलेला आहे का नाहीये, पण तुम्ही मानतात त्यांना. फॉस्टर म्हणजे संगोपन केलेलं, पालनपोषण केलेलं असं. डिव्हाइन म्हणजे त्याचं दैवी नातेवाईक, नातेसंबंध. गॉडली, परमेश्वराने जे आहेत ना विशेष इनिशिएटिव्ह घेऊन तुमचं रिलेशनशिप प्रस्थापित केलेलं असं तुला वाटतं, त्याच्या पाठीमागं कुठल्या तरी परमेश्वराचा, देवाचा सहभाग आहे, तुमची मान्यता असते. ग्रँड म्हणजे काय, एक पिढी सोडून. ग्रेट ग्रँड म्हणजे दोन पिढी सोडून. त्याच्यानंतर ग्रेट ग्रेट ग्रँड म्हणजे तीन पिढ्या सोडून, तीन पिढ्या कम्प्लीट सोडून द्यायच्या. आणि नंतरचे टोकाकडचे जे रिलेशनशिप असतील, वरचा टोक आणि खालचं टोक, त्याला म्हणतो ग्रँड, ग्रेट ग्रँड, ग्रेट ग्रेट ग्रँड. या मॅरिच्युअल म्हटल्यानंतर विवाहानंतर प्रस्थापित झालं, अडॉप्टेड, दत्तक घेतलेलं. आणि स्टेप म्हणजे सावत्र. म्हणजे ह्या प्रकारच्या सगळ्या रिलेशनशिप व्यवहारामध्ये वापरले जातात किंवा व्यवहारामध्ये येतात. हे सगळेच्या सगळे रिलेशनशिप ऍटलिस्ट आपल्याला कल्पना असली पाहिजे, नाही तर कोणाला काय म्हणायचं आपल्याला काहीच माहित नाही, आणि आपण खूप डिटेल एक्सप्लेनेशन करत बसतो. असं नको व्हायला. ही इज द फादर ऑफ माय फादर, एवढं फिरून सांगण्यापेक्षा ही इज माय ग्रँडफादर. द शी इज द वाईफ ऑफ माय फादर्स ब्रदर. त्याच्यापेक्षा सरळ सरळ जे आहेत ना, पॅटर्नल आणि म्हटलेलं जास्त चांगलं. अशा पद्धतीने तुम्हाला याचा फोकस करायचा आहे. सो विल स्टॉप अवर सेशन हिअर. ओके.